नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट सी-एच-ओ या सीरीजमध्ये. तर ही आपली जी सीरीज आहे, तर ही सीरीज कशासाठी आहे? अशा स्टुडंटसाठी आहे, जे की काय करतात स्पेशली सी-एच-ओचं प्रिपरेशन करत आहेत. आणि या सीरीजमध्ये आपण काय बघत असतो? मोस्ट एक्सपेक्टेड एम-सी-क्यू बघत असतो, जे की आपल्याला वाटते, की बाबा एक्झाममध्ये येण्यासारखी आहे. आणि ही जी सीरीज आहे, ती कशी असते? पूर्णपणे जी आहे ती कशी असणार आहे? मराठीमध्ये असणार आहे. आता जो सीरीजचा एपिसोड आहे, तो किती आहे? 69th एपिसोड आहे. आणि ही जी सीरीज आहे ती स्वामी सर आणि मी आम्ही दोघं जण मिळून काय करत असतो अल्टरनेटिव्हली घेत असतो. तर आजच्या व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर सर्वांनी काय करायचं व्हिडिओला लाईक करायचं आहे. कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक जो आहे तो नक्की सांगायचा आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला असे टॉपिक जे की तुम्हाला अवघड वाटतात त्याच्याबद्दल पण तुम्हाला काय करू शकता तुम्ही आम्हाला कमेंट्स करू शकता. हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या इतर जे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, जे काय करतात शेड्यूलचं प्रिपरेशन करत आहेत, त्यांना तुम्ही पाठवा जेणेकरून त्यांना पण त्याचा मदत मिळेल. त्याचबरोबर काय करायचं आहे, आपल्या चॅनलला जर अजून पण कोणी सबस्क्राईब नसेल केलं, तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे. YouTubeप्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत, तिथं पण तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता. तर बघूयात आपला पहिला क्वेशन जो मी तुम्हाला काल काय दिला होता, होमवर्क दिला होता. तर क्वेशन 1 काय म्हणतो बघा, टार्गेट ग्रुप इन सेकंडरी प्रिव्हेन्शन. जेव्हा आपण सेकंड लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शन बघत असतो, तेव्हा आपण काय बघतो त्यामध्ये प्रायमोर्डियल बघतो. बघतो आपण प्रायमोर्डियल प्रिव्हेन्शन बघतो. त्यानंतर आपण बघतो प्रायमरी प्रिव्हेन्शन. नंतर आपण बघतो सेकंडरी प्रिव्हेन्शन आणि मग आपण बघतो टर्शियरी प्रिव्हेन्शन. ठीक आहे. कुठले-कुठले बघतो आपण प्रायमोर्डियल, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी असे आपण काय बघतो लेव्हल्स ऑफ प्रिव्हेन्शन बघतो. तर त्यापैकी जो सेकंडरी लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शन आहे, तो कशाबद्दल आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे हेल्दी इंडिव्हिज्युअल, सेकंड आहे हेल्दी अपिअरिंग इंडिव्हिज्युअल आणि सी ऑप्शन आहे पेशंट विथ एडवान्स स्टेज ऑफ डिसीज आणि लास्ट ऑप्शन आहे पेशंट रिकव्हरिंग फ्रॉम क्रोनिक इलनेस. तर बघा, जेव्हा आपण प्रायमोर्डियल बोलतो, आपण काय बोलतो जेव्हा प्रायमोर्डियल जेव्हा आपण प्रायमोर्डियल लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शन बद्दल बोलत असतो, तेव्हा तो जो पर्सन असतो, तो जो ज्याला आपण काय करतो, ज्याच्यासाठी आपण काय करत असतो, केअर देत आहोत किंवा ज्याच्यासाठी आपण काय करतो, कुठलीतरी ॲक्टिव्हिटी करत आहोत, तो जो पर्सन आहे, त्या पर्सनमध्ये काय असतो, रिस्क फॅक्टर प्रेझेंट नसतो. म्हणजे रिस्क फॅक्टर सुद्धा प्रेझेंट नसतो. डिसीज जर प्रेझेंट असण्याची तर खूप दूरची गोष्ट असेल. तर जेव्हा आपण प्रायमोडियल लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शन काय करतो, पेशंटमध्ये करतो, तेव्हा सॉरी पेशंट म्हणता येत नाही. त्याला जी आपण जी पॉप्युलेशन आहे, ज्या पॉप्युलेशनमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही एक गाव आहे आणि या गावामध्ये तुम्ही ॲज अ सी-एच-ओ या गावाच्या सब सेंटरमध्ये तुम्ही ॲज अ सी-एच-ओ ते आहात. ठीक आहे. त्या गावाच्या पी-एच-सीमध्ये सब सेंटरमध्ये तुम्ही ॲज अ सी-एच-ओचं काम करतात आणि तिथमध्ये तुम्हाला प्रायमोडियल जर लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शन करायचं असेल, तर तुम्ही अशी लोकं शोधणार, ज्या लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचा रिस्क फॅक्टर काही नाहीये, प्रेझेंट नाही. मग तुम्ही काय करणार? मास एज्युकेट करणार. लोकांना काय करणार? एज्युकेट करणार. मग तुम्ही काय करणार? जिथं काय होतंय समजा ग्रामसभा आहे. मग एखादी तिथं ग्रामसभा आहे किंवा काय आहे, कुठेतरी झेंडावंदन वगैरे काहीतरी असं कुठेतरी एखादं पब्लिक फंक्शन आहे. ठीक आहे. त्या पब्लिक फंक्शनमध्ये तुम्ही जाणार. तिथे लोकं ऑलरेडी काय झाली होती, जमा झाली होती. तिथं तुम्ही जाऊन काय करणार? लोकांना एक हेल्थ एज्युकेशन देणार. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही त्यांना तंबाखू बाबा सोडायला पाहिजे. तंबाखूमुळे कर्करोग होतो. ही जी जनजागृती जी तुम्ही करता, हे कुठे झालं? मग मास एज्युकेशन झालं. मग आता तुम्ही तर ज्या ठिकाणी जे मास एज्युकेशन तुम्ही दिलं, या मासमध्ये, या मॉबमध्ये अशी पण लोकं होती, जी तंबाखू आतापर्यंत त्यांनी खाल्ला पण नाही. ठीक आहे. किंवा अशी पण लोकं असतील, की जे काय करतात तंबाखू करतात, पण त्यांना त्या तंबाखूमुळे कुठलाही प्रॉब्लेम नाही. अशी पण लोकं असतील, जी तंबाखू खातात तंबाखू खातात आणि त्यांना त्याच्यामुळे काय झालंय प्रॉब्लेम्स पण स्टार्ट झालेत. कुठलातरी डिसीज पण स्टार्ट झालाय, डिसऑर्डर पण स्टार्ट झालेला आहे. मग त्यांना सीए झालेला असू शकतो, ठीक आहे, कॅन्सर झालेला असू शकतो किंवा मग त्यांना काय झालं असतं माउथला अल्सर झाले असतील, ओरल अल्सर्स त्यांना ऑलरेडी झाले असतील. म्हणजे तुमच्या तिथे अशी पण लोकं असतील ज्यांना काही आतापर्यंत त्यांनी तंबाखू खाल्लाच नाहीये. त्यांनी आतापर्यंत तंबाखू खाल्लाय, पण या तंबाखूमुळे त्यांना कुठलाही डिसीज, डिसऑर्डर काय झालेला नाही आहे. आणि असे पण लोक आहेत ज्यांनी ऑलरेडी त्यांनी तंबाखू खाल्लेला आहे आणि त्या तंबाखू खाल्ल्यामुळं त्यांना ऑलरेडी काय झालेलं आहे, कुठलातरी डिसऑर्डर जो आहे तो झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जे काही जेव्हा तुम्ही मास एज्युकेट करता, तेव्हा तुमची ऑडियन्स आहे, ती कशी आहे हे तुम्हाला माहीत नाही. ठीक आहे. तुमची ऑडियन्सला रिस्क फॅक्टर जे आहे ती नाही. म्हणजे तुमची रिस्क फॅक्टर नसलेली ऑडियन्स आहे. जी तुमची रिस्क फॅक्टर नसलेली ऑडियन्स आहे, त्यांच्यासाठी ते एज्युकेशन कसं झालं? त्यासाठी ते एज्युकेशन झालं प्रायमोडियल. कुठलं झालं? प्रायमोडियल टाइप ऑफ हेल्थ एज्युकेशन झालं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघतो प्रायमरी. प्रायमरी लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शन कधी म्हणतो आपण, जेव्हा तुम्ही काय करता एखाद्या पर्सनला हेल्थ एज्युकेशन देत आहात आणि हेल्थ एज्युकेशन कधी देत आहात, जेव्हा त्या पर्सनमध्ये काय आहे रिस्क फॅक्टर प्रेझेंट आहे. रिस्क फॅक्टर काय आहे? प्रेझेंट आहे. रिस्क फॅक्टर काय आहे? प्रेझेंट आहे. तेव्हा आपण काय म्हणतो त्याला प्रायमरी लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शन म्हणतो. ठीक आहे. प्रायमरी लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शनमध्ये आपण काय करत असतो स्पेसिफिक प्रिव्हेन्शन करत असतो. स्पेसिफिक जो तुमच्याकडे रिस्क फॅक्टर प्रेझेंट आहे, त्या रिस्क फॅक्टरच्या अगेन्स्ट आपण काय करत असतो त्या पर्सनला प्रिव्हेंट करत असतो. त्याला आपण काय म्हणतो स्पेसिफिक प्रिव्हेन्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल तुमचं व्हॅक्सिनेशन.
व्हॅक्सिनेशन. तुमची अशी कुठली व्हॅक्सिन आहे का, एखादी इन जनरल व्हॅक्सिन, की बाबा ही एक व्हॅक्सिन घ्या आणि तुम्ही सगळे तुमचे रोग काय होणार याच्यापासून बंद होऊन जातील. अशी कुठली व्हॅक्सिन आहे का? नाही. तर व्हॅक्सिन कशी असते? स्पेसिफिक असते. तुमची रेबीजची व्हॅक्सिन वेगळी, तुमच्या टिटॅनसची व्हॅक्सिन वेगळी, ठीक आहे. तुमच्या पोलिओची व्हॅक्सिन वेगळी. व्हॅल्यू जी आहे ती एका डिसीजला काय करते? टार्गेट करत असते. तुमची जनरल आहे का? नाही. ते कसं आहे? स्पेसिफिक प्रिव्हेन्शन आहे. कुठलं? प्रायमरी. प्रायमरीमध्ये आपण काय करतो? स्पेसिफिक प्रिव्हेन्शन करण्याच्या नादामध्ये लागतो. त्याच्यानंतर आपण बघतो बाबा सेकंडरी काय असतं? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघतो? सेकंडरी. मग सेकंडरी लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शनमध्ये आपण काय बघतो? की ज्या लोकांना ऑलरेडी काय झालेलं आहे? डिसीज झालेला आहे. ठीक आहे. पण तो काय नाही अजूनपर्यंत कन्फर्म नाही. मग ते कन्फर्म करण्यासाठी आपण काय करतो? अर्ली डिटेक्शन. अर्ली डिटेक्शन मग याच्यामध्ये काय आहे? तुमच्या सर्व प्रकारच्या ज्या स्क्रीनिंग टेस्ट आहेत. सर्व प्रकारच्या तुमच्या स्क्रीनिंग टेस्ट, सर्व प्रकारच्या तुमच्या डायग्नोस्टिक टेस्ट ज्या असतात. सर्व प्रकारच्या डायग्नोस्टिक टेस्ट याच्यामध्ये कुणामध्ये येतात? सेकंडरीमध्ये येतात. आणि जेव्हा तुमचं डायग्नोसिस झाल्याच्यानंतर जेव्हा तुमची केस कन्फर्म झाली, ठीक आहे. जेव्हा तुमची केस कन्फर्म झाली, तर केस कन्फर्म झाल्याच्या नंतर अर्ली ट्रीटमेंट म्हणजे काय? प्रॉम्प्ट ट्रीटमेंट. प्रॉम्प्ट ट्रीटमेंट देण्याचं काम पण कुठं करतो आपण? सेकंडरी लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शनमध्ये करतो. म्हणजे जर आपण थोडक्यात बघायचं झालं, तर आपलं प्रायमोर्डियल आणि प्रायमरी ह्याच्या 2 लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शन होत्या. ह्या कधी होत्या? डिसीज होण्याच्या अगोदर. त्यानंतर जे आपण सेकंडरी लेव्हल ऑफ ट्रीटमेंट करतो प्रिव्हेन्शन करतो, ती कधी असते तुमचं डिसीज पर्सनला झालेला आहे, पण तो अजून कन्फर्म नाही झालेला आहे. ठीक आहे. आपल्याला माहीत नाही त्याला डिसीज झालेला खरंच झालेला आहे किंवा नाही झालेला आहे. बट आपल्याला फक्त सिम्प्टम्स दिसतात म्हणून आपण काहीतरी एक डायग्नोस्टिक टेस्ट त्याच्यामध्ये करून घेतली आणि ते डायग्नोस्टिक टेस्ट जर पॉझिटिव्ह आली, तर मग आपण काय म्हणू त्याला त्याला त्या पर्सनला काय आहे तर कन्फर्म तो डिसीज आहे त्या ठीक आहे. त्याला कुठलाही एक एक्स-वाय-झेड डिसीज असेल, तो त्याला डिसीज आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जर ते डायग्नोस्टिक्स आपण केल्याच्या नंतर जर तुमचे रिझल्ट जे आहे ते जर त्या रिझल्टमध्ये निगेटिव्ह रिझल्ट आले, म्हणजे काय निगेटिव्ह म्हणजे काय? त्या पर्सनला तो डिसीज नाही आहे. ज्या डिसीजसाठी तुम्ही डायग्नोस्टिक टेस्ट केली होती. ठीक आहे. मग ते तुमचं काय झालं सेकंडरी लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शनपर्यंतच थांबलं. जर टेस्ट पॉझिटिव्ह आली असती किंवा त्या डिसऑर्डरसाठी जर तो डिटेक्ट झाला असता, तर आपल्याला काय करायला लागलं असतं? टर्शरी लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शन करायला लागतं. पण टर्शरी लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शन काय असतं? टर्शरी लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शन जेव्हा बघतो आपण तेव्हा आपण काय बघतो, याच्यामध्ये आपण मेन पॉइंट बघतो तो म्हणजे रिहॅबिलिटेशन ठीक आहे. किंवा याच्यामध्ये आपण काय करतो, एक तर तुमचा पेशंट टर्शरी केअरमध्ये काय होतो, एक तर क्युअर होतो किंवा मग त्याला आपल्याला काय करायला लागतं, रिहॅबिलिट करायला लागतं. तर ठीक आहे. तुमचा जेव्हा डिसीज कन्फर्म होतो, त्याच्यानंतर जे काही आपण प्रिव्हेन्शन करतो, लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शन ते म्हणजे तुमचं टर्शरी. ठीक आहे. मग याच्यामध्ये लोकं जे आहेत ते हेल्दी असतात का? त्याच्यामध्ये हेल्दी असतात का? तर नसतात. त्यामध्ये लोकं कसे असतात? डिसीज असतात. कसे असतात? डिसीज्ड. ठीक आहे. कुठले असतात? डिसीज म्हणजे यांना ऑलरेडी डिसीज आहे आणि ते कसं आहे? कन्फर्म आहे. ठीक आहे. अशी कुठे याच्यामध्ये येतात? टर्शरीमध्ये येत असतात. तर बघा, तर टार्गेट ग्रुप इन सेकंडरीमध्ये आपल्याला कुठला विचारलाय? सेकंडरीमधला टार्गेट ग्रुप विचारलाय. फर्स्ट ऑप्शन आहे बघा हेल्दी इंडिव्हिज्युअल नाही. हेल्दी इंडिव्हिज्युअल तुमचे कुठे असतात? एक तर तुमचं प्रायमोडियलमध्ये असतात. ठीक आहे. ठीक आहे. प्रायमोडियलमध्ये असतात आणि दुसरं कुठे असतात? तुमच्या प्रायमरीमध्ये असतात. प्रायमरीमध्ये कुठले असतात? ज्यांना रिस्क फॅक्टर नाहीये. प्रायमरीमध्ये कुठे ज्यांच्यामध्ये रिस्क फॅक्टर आहे, अशी लोकं. त्यानंतर बी बघा काय म्हणतो हेल्दी अपिअरिंग इंडिव्हिज्युअल. ते तुमचं सेकंडरी वाला जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये काय असतं तुमचे जे पर्सन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिसीज आहे की नाही हे काय नाहीये कन्फर्म नाही आहे. ठीक आहे. कन्फर्म नाही मग तुम्हाला कसे दिसतात ते दिसायला तर तुम्हाला ते हेल्दी दिसत आहेत. ठीक आहे. दिसायला तुम्हाला दिसतात हेल्दी दिसत आहेत. म्हणजे हेल्दी अपिअरिंग इंडिव्हिज्युअल आपण त्यांना म्हणू शकतो का? तर हो, म्हणू शकतो. त्यानंतर थर्ड काय म्हणतो बघा पेशंट विथ एडवान्स स्टेज ऑफ डिसीज. जेव्हा एडवान्स स्टेज ऑफ डिसीज तेव्हा आपण त्याला काय करतो रिहॅबिलिटेशन करतो. काय करतो? रिहॅबिलिटेशन करतो. पेशंट रिकव्हरिंग फ्रॉम क्रोनिक इलनेसेस असा पर्सन जो की काय करतो क्रोनिक इलनेस पासून करतो. त्याच्यामध्ये आपण काय करतो असो टर्शरी लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शन करतो. सेकंडरी कुणामध्ये करतो मग आपण आपल्याला क्वेशन विचारला आहे सेकंडरी प्रिव्हेन्शन कुणामध्ये करतो. तर सेकंडरी कुणामध्ये करतो आपण हेल्दी अपिअरिंग इंडिव्हिज्युअलमध्ये. ते प्रायमोडियल आणि प्रायमरी असतं हे आपण कुणामध्ये करतो हेल्दी इंडिव्हिज्युअलमध्ये. सेकंडरी करतो आपण हेल्दी अपिअरिंग इंडिव्हिज्युअलमध्ये आणि टर्शरी करतो आपण जे ऑलरेडी डिसीज पर्सन आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि थर्ड ऑप्शन बघा काय म्हणतो पेशंट विथ एडवान्स स्टेज ऑफ डिसीज. एकदम एडवान्स स्टेज ऑफ डिसीज आहे. आपल्याला माहिती आहे की पर्सन काय होणार आहे, पर्सनची डेथ होणार आहे. पण आपण त्याच्यामध्ये काय करतो पॅलिएटिव्ह केअर म्हणतो. ठीक आहे. पॅलिएटिव्ह केअरमध्ये काय असतं तुमचं पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर असते. पेशंटला आपल्याला पेन होऊ द्यायचं नाहीये. पेशंटची फॅमिली ठीक आहे किंवा पेशंट दोघांची पण आपल्याला काय करायचं मानसिक, शारीरिक जे आहे ते आरोग्य यांचा समतोल राखत चालायचं आहे. ही झाली तुमची पॅलिएटिव्ह केअर. पण पॅलिएटिव्ह केअरमध्ये आपण फक्त जे आहे ते मेडिकल ट्रीटमेंट देत नसतो. आपल्याला मेडिकल ट्रीटमेंट बरोबरच जे नातेवाईकांचे रिलेशन्स आहेत, त्यांच्याची ग्रीप प्रोसेस आहे, त्यांच्यासोबत पण डील करायचं असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द पेनफुल व्हाजाइनल ब्लीडिंग ड्युरिंग द लास्ट ट्रायमेस्टर इज कॉज्ड बाय. ठीक आहे. तुम्ही काय करतात एक तुमच्याकडे ओबीजी आता हा ओबीजी आहे. ठीक आहे. ओबीजीचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे एक मदर आलेली आहे. तिला काय पेनफुल व्हाजाइनल ब्लीडिंग आहे. व्हाजाइनल ब्लीडिंग आहे. व्ही ब्लीडिंग आहे. व्ही ब्लीडिंग कशी आहे? पॉझिटिव्ह आहे. त्याचबरोबर तिला काय आहे? पेन पण पॉझिटिव्ह आहे.
पेन पण पॉझिटिव्ह आहे आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला ते हे सगळं ते कधी व्हायला लागलं तिला? हे व्हायला लागलं तिला लास्ट ट्रायमेस्टरमध्ये. व्हायला लागलंय, लास्ट ट्रायमेस्टरमध्ये व्हायला लागलंय. तर ती कुठली डिसीज कंडिशन असू शकते आपल्याला विचारलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे अब्रप्शो प्लासेंटा, सेकंड आहे फ्रिक्वेंट इंटरकोर्स, थर्ड आहे प्लासेंटा प्रिव्हिया आणि लास्ट आहे ओव्हर डिस्टेन्शन ऑफ युटरस. ठीक आहे. तर बघा तुमचं पेनफुल व्हॅजाइनल ब्लीडिंग आहे. याचा अर्थ काय म्हणतो बघा. बघा लास्ट ऑप्शन म्हणतो ओव्हर डिस्टेन्शन ऑफ युटेरस. युटेरसचं जर डिस्टेन्शन झालं त्याच्यामुळे तुमचं पेन होत आहे का? होऊ शकतं पेन. ठीक आहे. एक वेळेस आपण मानूया पण काय झालं तर पेन आहे. पेन आहे असं एक वेळेस आपण गृहीत पण धरूया. पण व्हॅजाइनल ब्लीडिंग आणि युटेराइन डिस्टेन्शन ठीक आहे. याचा काही एवढा फारसा संबंध नाही. त्याचबरोबर लास्ट ट्रायमेस्टर याच्यामध्ये पण काय फारसा फारसा संबंध नाही. म्हणून हा ऑप्शन आपल्याला बरोबर वाटत नाही आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन म्हणतोय बघा प्लासेंटा प्रिव्हिया. प्लासेंटा प्रिव्हियामध्ये व्हॅजाइनल ब्लीडिंग होते का? व्हॅजाइनल ब्लीडिंग होते का? तर हो होते. त्याचबरोबर तिथं पेन असतं का? पण पेन नसतं. तिथं काय असतं? पेन अब्सेंट असतं. ठीक आहे. त्याच्यामुळं हा ऑप्शन पण चुकीचा आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन काय म्हणतो बघा फ्रिक्वेंट इंटरकोर्स. ठीक आहे. फ्रिक्वेंट इंटरकोर्स केल्यामुळं पेन होणं साहजिक आहे. ठीक आहे. जर आपण एक वेळेस असं गृहीत पण धरूया, की पेन होऊ शकतं. ठीक आहे. पेन होऊ शकतं असं आपण गृहीत धरूया. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणतो बघा पेनफुल आहे. त्यानंतर व्हॅजाइनल ब्लीडिंग हे पण आहे एक गोष्ट आपण मानूया बाबा व्हॅजाइनल ब्लीडिंग झाली असेल, जर कुठं काय ट्रॉमा वगैरे असेल तर. हे पण काय नाही कॉमन नाहीये. फ्रिक्वेंट इंटरकोर्समध्ये व्हॅजाइनल ब्लीडिंग पण कॉमन नाहीये. पण एक वेळेस आपण काय करूया समजून घेऊया की बाबा असू शकतं. तर लास्ट ट्रायमेस्टर हे काय लागत नाही म्हणजे फ्रिक्वेंट इंटरकोर्स आणि लास्ट ट्रायमेस्टर याच्यामुळे झालं असेल, हे असं आपण काय करू शकत नाही इथे कन्फर्मली सांगू शकत नाही. म्हणून याच्यामध्ये ऑप्शन बी जो आहे, तो पण आपल्याला बरोबर वाटत नाही आहे. त्यानंतर फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा अब्रप्शिओ प्लासेंटा. अब्रप्शिओ प्लासेंटामध्ये पेन पण असतं ठीक आहे. पेन पण असतं, व्हॅजाइनल ब्लीड पण असतो आणि हे जे आहे आपल्याला मोस्टली लास्ट ट्रायमेस्टरमध्ये बघायला मिळतं. मोस्टली जे आहे ते आपल्याला लास्ट ट्रायमेस्टरमध्येच बघायला मिळतं. म्हणजे तिन्ही पण ज्या सिच्युएशन दिल्या होत्या आपल्याला तिन्ही पण सॅटिस्फाय कुठे होतात? अब्रप्शिओ प्लासेंटामध्ये होतात. ठीक आहे. अब्रप्शिओ प्लासेंटामध्ये तिन्ही पण ज्या तुमच्या सिच्युएशन दिल्या होत्या त्या सॅटिस्फाय होत नाहीत. ठीक आहे. तर जो अब्रप्शिओ प्लासेंटा असतो म्हणजे नेमकं काय होतं तुमचा, जो तुमचा प्लासेंटा असतो, तो प्लासेंटा आहे असा युटरसला जो काय झाला होता अटॅच झाला होता असं समजूया. ठीक आहे. या इथे युटरसला हा प्लासेंटा काय झाला होता, अटॅच झाला होता. आता हा जो प्लासेंटा होता, हा नॉर्मली सिच्युएटेड होता. काहीही प्रॉब्लेम नव्हता मदरला किंवा फिटसला. प्लासेंटा जो आहे त्याच्या जागी जसा असायला हवा तसा होता. ठीक आहे. म्हणजे काय होता, तो नॉर्मली सिच्युएटेड होता. काय होता तो? नॉर्मली सिच्युएटेड प्लासेंटा होता. प्लासेंटामध्ये अगोदरपासून काही प्रॉब्लेम होता का? काहीही प्रॉब्लेम नव्हता. प्लासेंटा एकदम नॉर्मली सिच्युएटेड होता. आता हा नॉर्मली सिच्युएटेड प्लासेंटा जो आहे, तो काय होतो? सडनली डिटॅच होतो. काय होतो? सडनली सडनली किंवा अब्रप्टली ठीक आहे. अब्रप्टली असं लक्षात ठेवायचं असेल तर ठेवा. अब्रप्ट प्लासेंटा टाका. त्यानंतर काय होतं? अब्रप्टली डिटॅच होतो. कुठून डिटॅच होतो? ही जी तुमची युटराईन वॉल होती, युटराईन वॉलवरून तुमची जी प्लासेंटल वॉल होती, या दोघांनी काय केलं? एकमेकांपासून काय केलं? रिलेशन तोडून टाकले. आणि हे जे रिलेशन तुटल्याच्या नंतर जे काही मॅटर्नल ब्लड आहे, जे काही मॅटर्नल न्यूट्रिशन आहे, ते जो बच्चू आहे, ह्या बच्चूच्या सरफेसला मिळत नाही. आणि जर बच्चूचा सरफेस, बच्चूचा प्लासेंटा याला जर तुमचे न्यूट्रिशन मिळाले नाही, तर तुमच्या बच्चूला न्यूट्रिशन मिळालं नाही आणि मिळणार नाही आणि तुमचा बच्चू काय होणार आहे? ते बच्चूची डेथ होऊ शकते. ही काय आहे एक प्रकारची अब्रप्शन प्लासेंटा ही काय आहे एक प्रकारची ऑब्स्टेट्रिकल इमर्जन्सी आहे. ही काय आहे ऑब्स्टेट्रिकल इमर्जन्सी आहे ज्यामध्ये प्रॉम्प्ट मॅनेजमेंट लागतं. की कसं लागतं? प्रॉम्प्ट मॅनेजमेंट लागतं. मग जेव्हा आपण अब्रप्शन प्लासेंटा बघत असतो तेव्हा आपण काय बघतो की अब्रप्शन प्लासेंटा जो आहे, अब्रप्शन प्लासेंटा जो आहे तो कसा आहे 2-3 टाइप्स असतात त्याच्यामध्ये. कुठले 3 टाइप्स असतात? बघा. एक आहे तुमचा रिव्हील्ड, एक आहे कन्सील्ड आणि लास्ट आहे मिक्स्ड. आता ही काय भानगड आहे? बघा, रिव्हील्डमध्ये काय होतं, व्हॅजाइनल ब्लीडिंग जे आहे, व्हॅजाइनल ब्लीडिंग जे आहे, ते आपल्याला काय दिसते, बाहेर बघायला मिळते. ठीक आहे, बाहेर बघायला दिसते. जेव्हा तुमच्या पेशंट असतो, त्या पेशंटमध्ये तुम्हाला व्हॅजाइनल ब्लीडिंग बघायला मिळते. म्हणजे ब्लीड जे आहे, रक्त जे आहे, ते बाहेर येते व्हाया व्हॅजाइना. ठीक आहे. हे कशामध्ये होतं? रिव्हील्डमध्ये होतं. म्हणजे काय रिव्हील होत आहे. तुमचा जो काही अब्रप्शन प्लासेंटा झाला होता, ती बॉडी काय करते, रिव्हील करत आहे, की बाबा असं-असं झालेलं आहे, हे तुला दाखवण्यासाठी मी ब्लड पाठवत आहे. ठीक आहे. प्लासेंटा तुझा डिटॅच झालेला आहे आणि बॉडी काय म्हणते, हे दाखवण्यासाठी मी काय केलंय, बाहेर रक्त पाठवलेलं आहे. हे रक्त बघून तरी तू समजून जा, की आत कुछ तो गडबड है आणि तू काय कर हॉस्पिटलमध्ये जा. ठीक आहे. हे कोण सांगतं? रिव्हील्ड सांगतं. पण कन्सील्ड जो आहे, तो कन्सील्ड थोडासा हरामी आहे. तो काय करतो? आतल्या आत ब्लीडिंग होते. ठीक आहे. ब्लीडिंग होते. त्याच्यामध्ये पण काय होते? ब्लीडिंग होते. ब्लीडिंग होते, पण ती ब्लीडिंग काय होत नाही, बाहेर येत नाही. ब्लीडिंग काय होत नाही, बाहेर येत नाही. ब्लीडिंग बाहेर न आल्यामुळं काय होणार आहे, जी कन्सील्डमध्ये काय होतं, याच्यामध्ये दिसतच नाही. तुम्हाला बाहेर कुठल्याही प्रकारच्या व्हॅजाइनल जे आहे, ती ब्लीडिंग त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत नाही. फक्त आणि फक्त काय होतं, ॲब्डॉमिनल पेन. फक्त आणि फक्त काय होतं, ॲब्डॉमिनल पेन होतं. ठीक आहे. म्हणजे रिव्हील्ड आणि कन्सील्डमध्ये हा फरक आहे. ठीक आहे. आता याच्यापैकी जर तुम्हाला मोस्ट कॉमन जर बघितलं तर कुठलं आहे, तर तुमचं रिव्हील्ड आहे. मोस्ट कॉमन रिव्हील्ड आहे आणि कन्सील्ड जे आहे ते रेअर आहे.
पेन्सिल कसं आहे रेअर आहे. बरं हे रेअर आहे, पण हे खूप कसं आहे डेंजरस आहे. रेअर आहे, पण खूप डेंजरस आहे. याच्यामध्ये पेशंट काय होतो शॉकमध्ये जाऊ शकतो. शॉकमध्ये जाऊ शकतो. याच्यामध्ये कुठला शॉक असणार बरं? याच्यामध्ये असणार हिमोरेजिक शॉक. कुठला असणार? हिमोरेजिक शॉक असणार. कसा शॉक असणार? हिमोरेजिक शॉक. का? कारण यामध्ये हिमोरेज झालेला आहे. कन्सील्ड आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचे जे ब्लड आहे ते आतल्या आतच थांबून राहते. ब्लड आहे ते आतल्या आतच क्लॉट्स बनवतंय. ते तुमचं जे डेसिडोम आहे, त्या डेसिडोममधून बाहेर येत नाही. ते तुमच्या डेसिडोममध्येच काय होतं ट्रॅप होतं. ठीक आहे. मग तुमचे अब्राशोप्लास्टीमध्ये कुठले-कुठले बघितले आपण? रिव्हिड. रिव्हिडमध्ये काय होतं? ब्लीड बाहेर येतो. त्यानंतर कन्सील. कन्सीलमध्ये काय होतं? बाहेर येत नाही पण ब्लीडिंग होते. आणि याचे हे काय असतो खूप डेंजरस टाइप आहे आणि याच्यामध्ये पेशंट काय होतो शॉकमध्ये जातो. त्यानंतर येतो तुमचा मिक्स्ड. मिक्स्डमध्ये काय होतं, जी व्हजायनल ब्लीडिंग आहे, ती पार्टली जी आहे ती काय होते बाहेर दिसते आणि पार्टली काय असते ॲब्सेंट असते. हे काय आहे दोन्हीचं कॉम्बिनेशन जे आहे ते आपण म्हणू शकतो. कशाचं? अब्रप्शो प्लासेंटा रिव्हील्ड आणि अब्रप्शो प्लासेंटा कन्सील्ड. या दोघांचं जे आहे ते आपण काय म्हणू शकतो याच्यामध्ये काय आहे ते पार्टली दोन्ही पण सिम्प्टम्स आपल्याला बघायला मिळतो. आपण त्याला काय म्हणतो मिक्स्ड अब्रप्शन प्लासेंटा म्हणतो. आता आपण आतापर्यंत बोललो होतो, की अब्रप्शन प्लासेंटा जो आहे, तो आपल्याला लास्ट ट्रायमेस्टरमध्येच बघायला मिळतो जास्त करून. ठीक आहे. लास्ट ट्रायमेस्टरमध्येच बघायला मिळतो. लास्ट ट्रायमेस्टरमध्ये जर एक्झॅक्टली सांगायला गेलं, तर आफ्टर 20 वीक्स ठीक आहे. आफ्टर 20 वीक्स जे आहे ते आपल्याला हे जास्त करून बघायला मिळतं. त्यानंतर अजून एक एक्झामिनरचा फेव्हरेट क्वेशन आहे, तो म्हणजे अब्रप्शन प्लासेंटा जो आहे ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं, तुमचा नॉर्मली सिच्युएटेड प्लासेंटा आहे. ठीक आहे. म्हणजे तो प्लासेंटा काय होतो, अगोदर नॉर्मली सिच्युएटेड होता आणि तो जर बाहेर आला, त्याला आपण काय म्हणतो, अब्रप्शन प्लासेंटा म्हणतो. हा काय आहे? अब्रप्शन प्लासेंटा. आणि तुमचा प्लासेंटा प्रिव्हिया जो आहे, याच्यामध्ये काय होतं, जे तुमचं सर्व्हायकल ऑस आहे, या सर्व्हायकल ऑसच्या इथे काय होतं तुमचा प्लासेंटा, जो की इथे असायला पाहिजे, तो इथे न राहता काय होतो, इथे येतो, इथे येतो, ठीक आहे, इथे येतो. याच्यामध्ये पण टाइप्स आहेत. हे कुठला आपला प्लासेंटा प्रिव्हिया. मग याच्यामध्ये तुमच्या एक्झामिनरचा फेव्हरेट क्वेशन म्हणजे पेन जे आहे, ठीक आहे. पेन जे आहे इथे प्रेझेंट असतं आणि पेन जे आहे तिथे काय असतं अब्सेंट असतं. ठीक आहे. म्हणजे हे कुठला आहे आपला अब्रप्शिओ. हा कुठला आहे अब्रप्शिओ. अब्रप्शिओ याच्यामध्ये काय होतं अब्रप्टली प्लासेंटा डिस्चार्ज होतो, जो की नॉर्मली सिच्युएटेड होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेशन बघूया आणि अजून एक गोष्ट म्हणजे अब्रप्शिओ प्लासेंटा जे आहे ते मोस्ट कॉमन कॉज. मोस्ट कॉमन कॉज कुठला असेल तर PIH किंवा हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी. हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी. चला नेक्स्ट क्वेशन बघूया. सॉरी या क्वेशनचा आन्सर काय असणार मग आपल्या? अब्रप्शिओ प्लासेंटा फर्स्ट करेक्ट आन्सर. पण बघा, डेथ ऑफ द मदर इन अब्रप्शो प्लासेंटा ऑकर्स ड्यू टू आता हा परत क्वेश्चन आला अब्रप्शो प्लासेंटामध्ये मदरची डेथ आहे ते कशामुळे होऊ शकते? फर्स्ट आहे इन्फेक्शन, सेकंड आहे टॉक्सिमिया, थर्ड आहे हिमोरेज आणि लास्ट आहे थ्रोम्बोफ्लोबायटिस. ठीक आहे. असं अब्रप्शो प्लेसेंटामध्ये आताच आपण बघितलं, की जेव्हा काय होतं व्हाजाइनल ब्लीडिंग होत असते. जेव्हा व्हाजाइनल ब्लीडिंग होत असते आणि ते जर मॅनेज व्यवस्थित नाही झाली, तर ब्लीडिंग होऊन काय होतं, पेशंट कशामध्ये जातो, हिमोरेजिक शॉकमध्ये जातो. कशामध्ये जातो? हिमोरेजिक शॉकमध्ये जातो आणि हिमोरेजिक शॉकमध्ये गेल्यामुळे पेशंटची काय होऊ शकते, डेथ जी आहे ती होऊ शकते. म्हणून ऑप्शन सी काय असणार आहे, ते करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सीएचएफ फाइंडिंग्स इन बॅक्टेरियल मेनिंजायटिस इज ठीक आहे. बॅक्टेरियल मेनिंजायटिस आहे कुठल्या तरी तुमच्या पेशंटला आणि तुम्ही काय केलं त्याचं सी-एच-एफचं सॅम्पल पाठवलेलं आहे. आता तुम्ही सी-एच-एफचं सॅम्पल जेव्हा पाठवलं, तेव्हा तुम्ही त्या रिपोर्टमध्ये काय एक्सपेक्ट करणार, जेणेकरून ते तुमच्या बॅक्टेरियल मेनिंजायटिस या डायग्नोसिसला सपोर्ट करेल. तर फर्स्ट ऑप्शन म्हणतोय इन्क्रीज प्रोटीन एंड डिक्रीज शुगर. सॉरी. सेकंड ऑप्शन म्हणतोय इन्क्रीज प्रोटीन एंड इन्क्रीज शुगर. थर्ड ऑप्शन म्हणतोय डिक्रीज प्रोटीन एंड इन्क्रीज शुगर. लास्ट ऑप्शन म्हणतोय डिक्रीज प्रोटीन एंड डिक्रीज शुगर. तर बघा, जेव्हा तुम्ही काय करतात, बॅक्टेरियल मेनिंजायटिस सस्पेक्ट करतात किंवा एखादा पेशंट आहे जो की बॅक्टेरियल मेनिंजायटिस आहे. बघा, बॅक्टेरियल मेनिंजायटिस आहे म्हटल्याच्या नंतर जो बॅक्टेरिया आहे तो ऑब्व्हियसली काय केला आहे, तुमचं ब्लड ब्रेन बॅरियर काय केला आहे, क्रॉस केला आहे. तुमचं जे ब्लड आहे, ते काय आहे, ब्लड आहे, ठीक आहे. ब्लड आहे आणि समजा हे तुमचं काय आहे, ब्रेन आहे. हे काय आहे, ब्रेन आहे. ब्रेन आहे. आता हे ब्लड आणि ब्रेन या दोघांच्या मध्ये काय आहे, एक बॅरियर आहे. एक काय आहे, बॅरियर आहे. जे काही तुमचं ट्रान्सपोर्ट होणार आहे, या ट्रान्सपोर्टचं जे आहे ते इथे एक दरवाजा आहे आणि हे दरवाजा काय करतो, एक बॅरियरसारखं काम करत आहे. मग हे जे दरवाजा आहे, दरवाजा कशासाठी बनवला आहे? बाबा ब्लडमधला जो आहे तो प्रत्येक घटक जो आहे तो ब्रेनकडे जायला नको. ठीक आहे. काहीतरी सिलेक्टिव्ह त्याच्यामध्ये मेकॅनिझम असायला पाहिजे, जे की काय करेल ब्लडमधलं जे आहे ते ब्रेनमध्ये जो काही घटक जातील, जे काही सबस्टन्सेस जातील, त्यांना काय करणार, कंट्रोल करणार. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, ब्लड ब्रेन बॅरियर म्हणतो. आता तुमच्या पेशंटला बॅक्टेरियल मेनिंजायटिस आहे, याचा अर्थ तुमचे जे ब्लड ब्रेन बॅरियर आहे, ते ऑलरेडी काय झालेलं आहे, ब्रेक झालेलं आहे. ब्लड ब्रेन बॅरियर काय झालं तुमचं ब्रेक झालेलं आहे. आता ब्लड ब्रेन बॅरियर ब्रेक झालेला आहे, याचा अर्थ काय झाला तुमचा ब्लड ब्रेन बॅरियर जे आहे त्याची काय झालेली आहे, परमिएबिलिटी वाढलेली आहे.
काय झालेली आहे? परमियाबिलिटी वाढलेली आहे. परमियाबिलिटी काय झालेली आहे? वाढलेली आहे. मग जर तुमचा बॅक्टेरिया आत गेला आहे, तुमचा जर बॅक्टेरिया आत गेला आहे, तर ऑब्व्हियसली तुमचा काय होऊ शकतो, जे बॉडीमध्ये जे काही अदर्स जे हे आहेत, ठीक आहे, प्रोटीन्स वगैरे आहेत, ते पण काय होतात, ते जाऊ शकतात. ठीक आहे. परमियाबिलिटी वाढली, त्याच्यामुळे तुमचे जे काही ब्लडमध्ये प्रोटीन्स आहेत, ठीक आहे, तुमच्या ब्लडमध्ये कुठलं प्रोटीन असतं? अल्बुमिन असतं. ठीक आहे. अल्बुमिन असतं, त्याच्याबरोबर कुठलं असतं? ग्लोब्युलिन असतं. यासारखे जे प्रोटीन आहेत, ते काय होऊ शकतात, इझिली लीक होऊ शकतात. कुठं? सी-एस-एफमध्ये. म्हणजेच परमिएबिलिटी वाढल्यामुळे काय होत आहे, सी-एस-एफमध्ये प्रोटीन लीक्स इंटू सी-एस-एफ. प्रोटीन लीक्स टू सी-एस-एफ. सी-एस-एफमध्ये काय होतं, तुमच्या प्रोटीन काय होत आहे, लीक होत आहे. म्हणजे तुमच्या ब्लड सी-एस-एफ जो आहे, त्या सी-एस-एफमध्ये प्रोटीनची मात्रा काय होत आहे, वाढत आहे. ठीक आहे. जे नॉर्मली 15 ते 20 असायला पाहिजे होतं प्रोटीन एमजी, ते आता किती बघायला मिळतं आपल्याला? निअर अबाउट 100 पर्यंत आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, तुमच्या सी-एस-एफमध्ये काय होतंय, प्रोटीन वाढतंय. का प्रोटीन वाढतंय? बघा, तुमचं ब्लड ब्रेन बॅरियर जे आहे, ते काय करतं, प्रोटीन आणि जे काही तुमच्या रक्तातले घटक होते, जे की रक्तामधून सी-एस-एफमध्ये जायला नव्हते पाहिजे. त्यांना काय करतात, कंट्रोल करतो. कोण? ब्लड ब्रेन बॅरियर. आता तुमचा बॅक्टेरिया आत गेला, याचा अर्थ काय झाला, तुमचं ब्लड ब्रेन बॅरियरची परमिएबिलिटी वाढलेली आहे. तर तुमचं ब्लड ब्रेन बॅरियरची परमिएबिलिटी वाढल्यामुळं जर बॅक्टेरिया आत जाऊ शकतो, तर ऑब्व्हियसली प्रोटीन पण आत जाऊ शकतो, जो की तुमच्या प्लाझ्मामध्ये प्रेझेंट आहे. कुठला? अल्बुमिन आणि ग्लोबिन यासारखे अजून अजून बरेचसे प्रोटीन जे आहेत तुमच्या ब्लडमध्ये आहेत. ठीक आहे. आता हे जे प्रोटीन्स आहेत ते काय होतात, लीक होतात. कुठून लीक होतात? ब्लड व्हेसल्समधून लीक होतात. का? कारण त्याची परमिएबिलिटी वाढलेली आहे. आता ह्या ब्लड व्हेसल्समधून लीक होते कुठे जातात? सी-एस-एफमध्ये जातात. बरोबर. आता सी-एस-एफमध्ये जर तुमचं प्रोटीन जात असेल, तर ते सी-एस-एफ जे आहे ते जेव्हा आपण एनालिसिस केलं त्याच्यामध्ये काय होणार? प्रोटीनची संख्या तुम्हाला वाढून मिळणार. ठीक आहे. हा झाला पहिला पॉइंट. ठीक आहे. हा झाला तुमचा पहिला पॉइंट. का? तुमची परमिएबिलिटी वाढली म्हणून जे आहे ते तुमचं काय झालं? प्रोटीन वाढलं. त्यानंतर दुसरा पॉइंट जे आहे ते बघा, तुमचं जे काही बॅक्टेरियल इन्व्हेजन झालं होतं, ठीक आहे. जे काही तुमचं बॅक्टेरियल इन्व्हेजन झालं होतं. बॅक्टेरियल इन्व्हेजन झालं म्हणजे काय? तुमचा बॅक्टेरिया जो आहे तो कुठे ब्रेनपर्यंत पोहोचला. आता बॅक्टेरिया ब्रेनमध्ये पोहोचला आहे, तर तुमची बॉडी गप्प बसणार आहे का? तुमची बॉडी बिलकुल गप्प बसणार नाही. मग तुमची बॉडी काय करेल? डिफेन्स मेकॅनिझम ॲक्टिव्ह करेल. डिफेन्स मेकॅनिझमला काय करेल? ॲक्टिव्हेट करेल. काय करेल? डिफेन्स मेकॅनिझमला ॲक्टिव्हेट करेल. आता डिफेन्स मेकॅनिझम ॲक्टिव्हेट झाल्याच्या नंतर तिथं काय होईल? इन्फ्लामेशन होईल. काय होईल? इन्फ्लामेशन होईल. इन्फ्लामेशन होईल. ठीक आहे. आणि हे इन्फ्लामेशन झाल्यामुळे परत काय होईल? तुमची कॅपिलरी परमिएबिलिटी वाढणार आणि परत जे आहे ते प्रोटीनयुरिया वाढणार. ठीक आहे. ही एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर तुमची डिफेन्स मेकॅनिझम जर ॲक्टिव्हेट झाली, तर तुमची डिफेन्स मेकॅनिझम काय करेल? जो काही बॅक्टेरिया तुमच्या बॉडीमध्ये आला होता, त्याला मारण्यासाठी, त्याला ब्रेक डाउन करण्यासाठी, त्या बॅक्टेरियाचं ब्रेक डाउन करण्यासाठी काही सबस्टन्सेस रिलीज करेल, काही अँटिबॉडीज बनवेल. ठीक आहे. कुणाच्या अगेन्स्ट? त्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट जो की तुमच्या ब्रेनमध्ये इन्फेक्शन करायला आलेला आहे. आता हे जो बॅक्टेरिया आहे त्याचं ब्रेकडाउन झालं. ठीक आहे. त्याचं ब्रेकडाउन झाल्याच्या नंतर त्या बॅक्टेरियाचे जे काही सेल वॉल्स आहेत, त्या सेल वॉलमध्ये प्रोटीन्स होते. बॅक्टेरियाचं जे काही स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये प्रोटीन होते. ठीक आहे. हे जे सगळं प्रोटीन आहे, हे कुठं जमा होणार? परत तुमच्या सी-एस-एफमध्ये जमा होणार. कुठे जमा होणार? सी-एस-एफमध्ये जमा होणार आणि मग परत काय होणार? तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीन्स वाढणार. परत काय होणार? बॉडीमध्ये प्रोटीन्स वाढणार. ठीक आहे. म्हणजे तुमचे 1, 2 आणि 3 जे रिझन्स आहेत आपल्याला बघायला मिळाले. कुठले-कुठले? एक जे आहे तुमचा परमिएबिलिटी वाढली. ठीक आहे. व्हेसलची परमिएबिलिटी वाढल्यामुळे सी-एस-एफमध्ये प्रोटीन वाढलं. दुसरी म्हणजे तुमचं बॅक्टेरियल इन्व्हेजन झालं म्हणून इन्फ्लामेशन झालं आणि इन्फ्लामेशन झाल्यामुळे काय होतं, इन्फ्लामेशन झाल्यावर परत परमिएबिलिटी वाढली. ठीक आहे. इन्फ्लामेशनची स्टेज 2 आपल्याला माहिती आहे काय होतं, सॉरी स्टेज 1 मध्ये काय होतं, व्हॅसो डायलेशन होतं. थोडंसं ब्रीफ पिरियड ऑफ टाईमसाठी. आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमची व्हॅस्क्युलर परमिएबिलिटी वाढते आणि ह्या व्हॅस्क्युलर परमिएबिलिटी वाढल्यामुळे तुमची डिफेन्स मेकॅनिझम ॲक्टिव्ह झाली होती. ते डिफेन्स मेकॅनिझम जे आहे ते काय करतं, तुमच्या बॅक्टेरिया जो काही आला होता ते त्याचं ब्रेकडाउन करतं आणि तुमचा जो बॅक्टेरिया आहे त्याचं जे फिजिकल स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्स असणार आहे. ऑब्व्हियसली जे तुमचे प्रोटीन्स आहेत ते तुमच्या बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर बनू शकतं का? बनवू शकत नाही. इव्हन तुमच्या माइंड्समध्ये सुद्धा प्रोटीन्स तुम्हाला बघायला मिळतात. आणि हे जे प्रोटीन्स आहेत, ते रिलीज कुठं होणार ब्रेकडाउन झाल्याच्यानंतर? असं काही का तुमचा बॅक्टेरिया मेला, म्हणजे त्या बॅक्टेरियाचे जे काही तुमचे अवशेष आहेत, ते तसेच तिथून काय गायब होणार आहेत का? अचानक काही चमत्कार होणार आहे का? तरी तुमचा तुमचा अख्खा माणूस जरी मेला, तरी त्या माणसाचा सांगाडा जो आहे, त्याची चरबी जे काही ते सगळं तसंच पृथ्वीवर राहतं. त्याचप्रमाणे तुमचे जे बॅक्टेरिया आहेत, जो तुमच्या ब्रेनमध्ये मिळाला, त्याचं सगळं काही सांगाडा राहणार आहे. तुमच्या ब्रेनमधला सी-एस-एफमध्ये जाणार आहे. तो सांगाडा म्हणजे काय? तर कायनोसिन प्रोटीन आहे. ठीक आहे. तर हे सगळे प्रोटीन आहे तुमचे काय मिळेल तुम्हाला वाढून मिळणार. ठीक आहे. जेव्हा तुम्ही एनालिसिस केलं तेव्हा. तर हे झालं आपल्याला एवढी एक गोष्ट कन्फर्म झाली, की आपल्या जेव्हा आपण काय केलं बॅक्टेरियल मेनिंजायसिसचं जेव्हा आपण सॅम्पल पाठवलं, तेव्हा आपल्याला एक्सपेक्टेड एक गोष्ट आहे ती म्हणजे काय प्रोटीन वाढून येणार हे आपल्याला 100% माहिती आहे. त्याच्यानंतर आहे बघा ग्लुकोज.
हा ग्लुकोजचा काय विषय होणार ते आता आपण बघूया. बघा, तुमचा बॅक्टेरिया तुमच्या सी-एस-एफमध्ये गेलेला आहे. आता त्याला काहीतरी अशी गोष्ट लागेल जी की त्याला नरिश करेल. ठीक आहे. त्याला तिथे जगायचं आहे. त्याला तो काय तिथे मरण्यासाठी आलाय का तर नाही. त्याला तिथे जगायचं तो तुम्हाला डिसीज करायला पण आलेला नाही. तो त्याचा फक्त त्याला जगायला आलेला आहे. पण त्याचं नेचरच तसं आहे की तो तुमच्या बॉडीमध्ये घुसल्याच्या नंतर तुम्हाला डिसीज होतो. त्यामध्ये त्या बॅक्टेरियाची चूक नाही. तो फक्त त्याचं जीवन जगण्यासाठी आलेला आहे बिचारा. आता त्याचं जीवन जगत असताना त्याला एक कुठलीतरी गोष्ट आहे जी की नरिशमेंट म्हणून लागणार आहे. आणि ती नरिशमेंट म्हणून जी गोष्ट आहे तिच्यासाठी ती कुठली आहे? ती तुमचा सी-एस-एफ आहे. आता त्या सी-एस-एफमध्ये जो ग्लुकोज जो आहे त्याच्यासाठी इझिली अवेलेबल कार्बोहायड्रेट आहे, जे की तुमच्या सी-एस-एफमध्ये प्रेझेंट आहे मस्त रॉ फॉर्ममध्ये. तर हे जो ग्लुकोज आहे, हे काय करणार? हे बॅक्टेरिया काय करणार? कन्झ्युम करणार. तुमचं जे ग्लुकोज आहे, हे ग्लुकोज कोण कन्झ्युम करणार? कोण कन्झ्युम करणार? बॅक्टेरिया कन्झ्युम करणार. ठीक आहे. बॅक्टेरिया ग्लुकोज कन्झ्युम करणार. आता हा कन्झ्युम करतोय याचा अर्थ जर आपण सी-एस-एफ एनालिसिस केलं, तर तुमचा ग्लुकोजची व्हॅल्यू कशी येईल? कमी येईल. का कमी येईल? कारण जे काही तुमचा ग्लुकोज होतो तो काय करतो? बॅक्टेरिया कन्झ्युम करायला लागलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्या ग्लुकोजची व्हॅल्यू तुम्हाला कमी बघायला मिळेल. तर मग आपण असं म्हणू शकतो, की जर एखाद्या पेशंटला बॅक्टेरियल मेनिंजायटिस असेल, तर त्याचे प्रोटीन्स वाढतील. ठीक आहे. त्याचे काय होतील? प्रोटीन्स वाढतील. का वाढतील? तर एक तर परमिएबिलिटी, दुसरी गोष्ट परमिएबिलिटी, दुसरी गोष्ट इन्फ्लमेशन, ठीक आहे. इन्फ्लामेशन आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे कुठली? तर ही. दुसरी गोष्ट कुठली आहे आपली? ब्रेकडाउन ऑफ बॅक्टेरियल स्ट्रक्चर्स. कुठली? ब्रेकडाउन ऑफ बॅक्टेरियल स्ट्रक्चर्स. ठीक आहे. त्यानंतर तुमचे ग्लुकोज जे आहे ते कमी होतील. ग्लुकोज काय होतील? कमी होतील. ग्लुकोज कमी का होतील? तर तुमचा जो बॅक्टेरिया आहे ते काय करतात? त्याला कन्झ्युम करतात. बॅक्टेरियल कन्झम्पशन. ड्यू टू बॅक्टेरियल कन्झम्पशन काय होईल? तुमचं ग्लुकोज जे आहे ते मला कमी बघायला मिळेल. तर आपण असं म्हणू शकतो थोडक्यात ऑप्शनमध्ये बघा, इन्क्रीज प्रोटीन होतात का? हो, होतात. शुगर डिक्रीज होते का? तर हो, होते. सेकंड ऑप्शनमध्ये इन्क्रीज प्रोटीन होतात. ठीक आहे. त्यानंतर काय होतं? इन्क्रीज शुगर. शुगर इन्क्रीज होत नाही, डिक्रीज होते. त्यानंतर डिक्रीज प्रोटीन प्रोटीन डिक्रीज होतात का? नाही, वाढतात. त्यानंतर लास्ट हा पण. ठीक आहे. पण ऑप्शन 1 असणार इथे आपला करेक्ट आन्सर जो आहे तो असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. You have measured the body temperature of your assigned patient and found that the patient is febrile. पेशंट कसा आहे? फेब्राईल आहे हे तुम्हाला कळलेलं आहे. You have instructed the patient that you may lose body heat through the perspiration. The patient then asked the nurse about the mechanism of heat loss followed by this condition. मी त्या पेशंटचं काय केलं, टेम्परेचर घ्यायला गेलात. टेम्परेचर घ्यायला गेल्याच्यानंतर तुम्हाला असं आढळून आलं, की पेशंटमध्ये काय आहे, टेम्परेचर एलिव्हेटेड आहे, पेशंटला फीव्हर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही काय सांगितलं, की पेशंटला बाबा तुमचं जे काही बॉडीची हीट आहे, ते काय होणार आहे, पर्स्पिरेशनद्वारे थोडीशी लॉस होऊ शकते. तर हे जे तुम्ही सांगितल्यानंतर तुमचा जो पेशंट आहे, तो थोडासा अतिशहाणा होता. मग तो काय म्हटला, की "मॅडम मला सगळं सांगा, मॅडम किंवा सर मला सगळं सांगा, की असे कुठले-कुठले मेकॅनिझम आहे, त्याच्यामुळे काय होते, बॉडी काय होते, हीट लॉस होते. तुम्ही आता मला फक्त पर्स्पिरेशन सांगितलं, आता मला बाकीचे पण सांगा." तर बाकीचे कुठले-कुठले आहेत तुमचं कंडक्शन, कन्व्हेक्शन, इव्हॅपोरेशन आणि रेडिएशन. ठीक आहे. कंडक्शन, कन्व्हेक्शन, इव्हॅपोरेशन आणि रेडिएशन या तिघींमध्ये जे आहे ते हीट ट्रान्सफर ते काय आहेत? हीट ट्रान्सफरचे मेकॅनिझम आहेत. सगळे कशाचे आहेत? हीट ट्रान्सफर. तुमची जर हीट ट्रान्सफर होणार असेल, तर या 4 पैकी कुठल्यातरी एका पद्धतीने होत असते. ठीक आहे. तर कंडक्शन कधी म्हणतो आपण? कंडक्शन आपण जेव्हा म्हणतो जेव्हा कंडक्शन कंडक्शन आपण कधी म्हणतो? जेव्हा जे झोन सरफेसेस आहेत, ठीक आहे. म्हणजे ज्या सरफेसमधून काय होणार आहे, हीट दुसऱ्या सरफेसमध्ये जाणार आहे. एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जेव्हा हीट जाणार आहे, तेव्हा हे 2 भाग आहेत, हे भाग कसे पाहिजे? एकमेकांना डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये पाहिजे. ठीक आहे. 2 सरफेस कसे असतात? 2 सरफेसेस जे असतात, ते कसे असतात? डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतात. कसे असतात? डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतात. तर फॉर एक्झाम्पल तुमची ही स्किन आहे, ठीक आहे. ही काय तुमच्या हाताची स्किन आहे आणि या हाताच्या स्किनवर मी काय केलं, एक गरम काय केला, पूर्ण असा रॉड आणून ठेवला. एक रॉड जो आहे असा गरम तुमच्या हाताला लावला. म्हणजे त्या रॉडमधली हीट डायरेक्टली तुमच्या स्किनमध्ये गेली. म्हणजे इथे तुमचं हीट ट्रान्सफर झालं. हे कशामुळे झालं? कंडक्शनमुळे झालं. कंडक्शनमुळे झालं. त्याला आपण काय म्हणतो? कंडक्शन जे आहे ते मेकॅनिझम ऑफ हीट ट्रान्सफर असं आपण म्हणतो. त्यानंतर येतं तुमचं कन्व्हेक्शन. कुठलं येतं? कन्व्हेक्शन. बघा. कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शनमध्ये काय होतं बघा, हीट जी आहे ती तुमची ट्रान्सफर होते. हीट काय होते? ट्रान्सफर होते बाय आणि ही ट्रान्सफर करण्यासाठी त्याला कोण लागतं? एक तर एअर लागतो, ठीक आहे किंवा काय लागतं? लिक्विड लागतं. लिक्विड लागतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं आहे? इडली बनवत आहात. इडलीमध्ये काय करतो आपण? हे जे आहे ते असं एक पातेलं घेतो. याच्या खाली काय करतो आपण? आग लावतो. याच्यामध्ये आपण काय केलंय? पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये काय पाणी टाकले? इथे एक अशी शीट आहे. एक आहे अशी एक शीट आहे आणि या शीटवर आपण काय केलं? छोट्या-छोट्या अशा इडली ठेवल्या आहेत. ठीक आहे. इडली काय केली आपण ठेवली आहे. इडली समजा लाल कलरची. तर बघा, हे काय होतं थोड्या कालांतराने काय होतं, हे पाणी तापतं. हे पाणी तापतं आणि ह्या पाण्याच्या काय बनायला लागतात, वेपर्स बनायला लागतील. त्या पाण्याच्या वेपर्स बनायला लागतील आणि या पाण्याच्या वेपर्स काय होतील, अशा इडलीमधून अशा बाहेर निघतील.
ठीक आहे. आणि याच्यामुळं काय होईल तुमची जी इडली आहे ती काय होईल, इथं कुक होईल. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुमची जी हीट आहे, ह्या डायरेक्ट तुम्ही फ्लेमवर जे आहे हे ठेवला का, ही प्लेट ठेवला का, तर तुम्ही डायरेक्ट सरफेस टू सरफेस टच नाही केला. पण या दोघांच्या मध्ये जे एअर आणि जे काही वॉटर आहे, त्या दोघांच्यामुळे जे आहे, ती हीट कोणामध्ये आली, या इडलीमध्ये आली. इडलीमध्ये डायरेक्टली तुमची जी इडली आहे, तुम्ही अशी आगीवर ठेवली का? बिलकुल ठेवली नाही. मग तुमची इडलीमध्ये हीट कुणाकडून आली? हा जो खाली वॉटर होता आणि हा जी खाली एअर होती, ही एअर गरम झाली, वॉटर गरम झालं, म्हणून ती काय झाली, हीट काय झाली, तुमच्या इडलीमध्ये ट्रान्सफर झाली. दॅट इज युअर कन्व्हेक्शन. त्याच्यानंतर थर्ड आहे तुमचं इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशनमध्ये काय होतं, तुमचं जे काही लिक्विड फॉर्ममध्ये जे काही तुमचं हे आहे, ठीक आहे, सबस्टन्स आहे, तो जेव्हा काय होतो, वेपर्समध्ये जातो. काय जातो? वेपर्समध्ये जातो. त्याला आपण काय म्हणतो इव्हॅपोरेशन जसं की तुमचं काय स्वेटिंग. जसं काय स्वेटिंग. स्वेटिंगमध्ये काय होतं स्वेटिंगमध्ये काय होतं तुमचं जे वेपर्स आहे, ठीक आहे. तुमचं जे काही बॉडीमधली हीट आहे, बॉडीमधलं जे लिक्विड आहे, ते काय होतं वेपर्स म्हणून बाहेर पडतं आणि बाहेर पडल्याच्यानंतर जेव्हा त्याला एन्व्हायर्नमेंटला जेव्हा थंड हवा लागते, तेव्हा त्याचं काय होतं स्वेटमध्ये रूपांतर होतं. ठीक आहे. जसं जसं आपल्या जे पावसाचं जे काही हे आहे बेसिक प्रिन्सिपल आहे पाऊस पडण्याचं, ठीक आहे. बाष्पीभवन वगैरे ते सेम प्रिन्सिपल जे आहे ते आपल्याला इव्हॅपोरेशन इथं बघायला मिळतं, जे की आपली बॉडी करत असते. त्यानंतर आहे रेडिएशन. रेडिएशन म्हणजे हीट आहे ती ट्रान्सफर होते कशामध्ये? इन्फ्रारेड रेजमुळे. इन्फ्रारेड रेजमुळे. कुठल्या रेजमुळे? इन्फ्रारेड रेजमुळे. जसे की तुमचे यूव्ही रेज एंड ऑल. ठीक आहे. यूव्ही रेज एंड ऑल हे काय झालं तुमचे रेडिएशन मुळे झालेली हीट ट्रान्सफर आहे. ठीक आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे की लॉस ऑफ बॉडी जे आहे, लॉस ऑफ बॉडी हीट जे आहे ते कशामुळे होतं? तर लॉस ऑफ बॉडी हीट जे आहे ते कशामुळे होतं? तर इव्हॅपोरेशनमुळे होतं. कशामुळे होतं? इव्हॅपोरेशनमुळं होत असतं. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेशन बघूया. नर्सिंग प्रोसेस प्रोव्हाईड्स नर्सिंग प्रोसेस काय प्रोव्हाईड करते हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे बेसिस फॉर नर्सिंग थेअरीज. सेकंड आहे नॉलेज कंपोनेंट ऑफ नर्सिंग. थर्ड आहे सिस्टम प्रोसेस ऑफ डिलिव्हरिंग ऑफ नर्सिंग केअर. आणि लास्ट आहे बेसिस फॉर अक्वायरिंग नॉलेज. बघा, ही तुमची नर्सिंग प्रोसेस आहे. नर्सिंग प्रोसेस जी आहे, ही नर्सिंग प्रोसेस आपण काय करतो ना बाबा, पेशंटला जे आहे ते आल्यापासून ते जेव्हा म्हणजे ॲडमिशनपासून ते डिस्चार्जपर्यंत पेशंटला एक कंटिन्यूड काय मिळाली पाहिजे, केअर मिळाली पाहिजे. ही जी केअर देतोय आपण ती कशी असायला पाहिजे, कॉम्प्रिहेन्सिव्ह असायला पाहिजे. ज्यामध्ये जे नर्सिंग जे एथिकेट्स आहेत ते वापरले गेले पाहिजे. नर्सिंग जे आहे ते क्रिटिकल थिंकिंग जी आहे ती वापरली गेलेली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुमची काही जी प्रॉपर नर्सिंग जी म्हणतो आपण, ती याच्यामध्ये जी काय झाली पाहिजे, पूर्णपणे युटिलाइज झाली पाहिजे आणि ही युटिलाइज करण्यासाठी काय करायला लागतं आपल्याला, एक नर्सिंग प्रोसेस फॉलो करावी लागते. या नर्सिंग प्रोसेसमध्ये आपण काय बघतो, फर्स्ट बघतो ते म्हणजे आपण असेसमेंट. फर्स्ट गोष्ट आपण कुठली बघतो तर असेसमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघतो नर्सिंग डायग्नोसिस. त्याच्यानंतर आपण काय बघतो? नर्सिंग डायग्नोसिस बघतो. त्यानंतर आपण बघतो प्लॅनिंग. त्यानंतर आपण बघतो प्लॅनिंग नंतर आपण बघतो इंटरव्हेन्शन किंवा इम्प्लिमेंटेशन. त्याच्यानंतर आपण बघतो इव्हॅल्युएशन. जो तुमचा असेसमेंट आहे, असेसमेंटमध्ये आज आपण काय करतो, जर सब्जेक्टिव्ह पेशंट जो आहे, त्या पेशंटचा काय करतो आपण सब्जेक्टिव्ह डाटा घेतो, त्याच्या पेशंटचा आपण काय करतो ऑब्जेक्टिव्ह डाटा घेतो. सब्जेक्टिव्ह डाटा म्हणजे असा डाटा जो की पेशंट काय करतो आपल्याला सांगतोय. फॉर एक्झाम्पल पेशंट म्हणतोय की मला काय होतंय, कसतरीच होतंय, माझं डोकं दुखतंय, माझा हात दुखतोय, माझा पाय दुखतोय, माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय. हे काय झालं तुमचा सब्जेक्टिव्ह डाटा झाला. म्हणजे पेशंटनी सांगितलेला डाटा झाला, जो की काय सांगतो आपल्याला पेशंट सांगतोय बाबा की मला हे होत आहे. ठीक आहे. म्हणजे हे होत आहे हे आपण व्हेरिफाय करत आहोत का ते नाही. आता पेशंटला काय होत आहे, पेन होत आहे. मग आता हे आपण सब्जेक्टिव्हली जो पेशंट सांगतो तसंच आहे. आता ऑब्जेक्टिव्हली आपण त्याला कसं मेजर करू शकत नाही. म्हणून त्यासाठी आपण काय केली पेन स्केल डेव्हलप केला, की बाबा हां, पेशंटचे फेशियल एक्सप्रेशन असे असतील तर हां, आपण ह्याला 10 आउट ऑफ एवढं पेन म्हणू शकतो. पेशंट जर खूप जोरात बोंबलत असेल, तर आपण त्याला म्हणू शकतो बाबा ह्याला 10 आउट ऑफ 8 पेन आहे किंवा 10 आउट ऑफ 9 पेन आहे. पेशंटची लाईफ पण त्याला थोडं-थोडं दुखतंय, ठीक आहे, थोडं-थोडं दुखतंय, मग आपण त्याला काय म्हणू शकतो बाबा त्याचं पेन जे आहे ते 10 आउट ऑफ 3 आहे. ठीक आहे. हे काय झालं आपलं असेसमेंट झालं सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह. तर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय जे एक्झामिनरला दिसतंय ते, जे ऑब्झर्व्ह करतोय तो. जो कोणी एक्झामिनर असेल, मग डॉक्टर असेल, नर्स असेल, ठीक आहे. स्टुडंट असेल, जो कोणी असेल, जो काही ऑब्झर्व्ह करताय त्याला दिसेल ते. तर फॉर एक्झाम्पल त्याने बीपी मेजर केली, ठीक आहे. हे काय झालं त्याचं ऑब्झर्वेशन झालं, त्याचं काय झालं त्याने केली प्रोसिजर झाली. ठीक आहे. म्हणजे हा काय झाला ऑब्जेक्टिव्ह डाटा झाला. हा जे आहे तो चेंज नाही होणार आहे. ठीक आहे. हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह डाटा. त्यानंतर आहे नर्सिंग डायग्नोसिस. नर्सिंग डायग्नोसिस जे आहे ते आपण कशावर बेस करतो तर नंदा बेस. ठीक आहे. नंदा नर्सिंग डायग्नोसिस जे आहे ते आपण यूज करत असतो, जे की स्टँडर्ड आहे. त्यानंतर असतं बघा प्लॅनिंग. प्लॅनिंगमध्ये आपण काय करतो बाबा गोल जे आहे ते आपण काय करतो सेट करतो. आपण काय करतो, गोल सेट करतो. तर आपण काय करतो, आउटकम सेट करतो. आउटकम काय करतो, आपण सेट करतो. मग गोल्स काय सेट करतो बाबा आपण, की जो आहे तो आपल्याकडे पेशंट जे आहे, ते हे पेशंटला आपण ही केअर दिल्याच्या नंतर किती दिवसामध्ये आपला पेशंट काय होऊ शकतो, कुठल्या लेव्हलपर्यंत जे आहे ते ठीक होऊ शकतो किंवा त्याची कंडिशन जी आहे ते 5 दिवसानंतर काय असू शकते. हे आपण काय करतो, गोल्स आणि आउटकम्समध्ये डिसाईड करत असतो. ठीक आहे. आणि हे जे काही आपण प्लॅन केलेलं आहे, ठीक आहे. आपण जे काही प्लॅन केलेलं आहे
हे प्लॅनिंग जे आहे, तर म्हणजे हे गोल्स आणि आउटकम रीच करण्यासाठी आपण काय करतो, काही गोष्टी प्लॅन करतो. बाबा ही गोष्ट अशी करायची, ती गोष्ट अशी करायची, पेशंटला बेड बाथ द्यायची, पेशंटला टायफॉइड स्पंजिंग द्यायची, पेशंटला डायव्हर्जनल थेरपी द्यायची. जी काय असेल तुमची प्लॅनिंग. ती जी प्लॅनिंग आहे, हे प्लॅनिंगचं इम्प्लिमेंटेशन आपण कुठं करतो? 4th फेजमध्ये करतो. मग तुम्ही जे काही प्लॅन बनवलेला आहे, तो प्लॅन काय करतो आपण अंमलात आणतो. मग अंमलात आणत असताना ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, आपल्याला व्हायटल साईन घ्यायचे आहेत, आपल्याला पेशंटला हे एखादं ड्रग ॲडमिनिस्टर करायचं आहे, पेशंटला आपल्याला एखादी करायला सांगायचे आहेत. हे काय झालं तुमचं इंटरव्हेन्शन किंवा इम्प्लिमेंटेशन किंवा एक्झिक्युशन आपण त्याला म्हणतो. ते जो आहे आपला कुठला झाला 4th पार्ट झाला कुणाचा नर्सिंग प्रोसेसचा. त्याच्यानंतर हे सगळं देऊन झाल्याच्या नंतर मग आपण काय करतो इव्हॅल्युएट करतो. बाबा ज्या गोष्टीसाठी आपण हे सगळं जे काही महाभारत केलं, जे काही रामायण केलं ॲडमिशन पासून जे काही आपण पेशंट समोर राबतोय, ते राबणं जे आहे आपलं, ते जे आहे ते इफेक्टिव्ह आहे की नाही? ते काय आहे इफेक्टिव्ह आहे का नाही? इफेक्टिव्ह आहे किंवा नाही? ठीक आहे. हे काय करतो आपण इव्हॅल्युएट करतो आणि इव्हॅल्युएशन जे आहे तुमची कशी आहे कंटिन्युअस प्रोसेस आहे. फ्रॉम डे 1 तुमचं इव्हॅल्युएशन जे आहे ते व्हायला पाहिजे. बाबा आज जे आहे ते मी एवढं हा जो माझा नर्सिंग केअर प्लॅन होता, हा अंमलात आणल्याच्या नंतर मला पेशंटमध्ये एवढे जे आहे ते चेंजेस अपेक्षित होते, जे की आपल्याला आउटकममध्ये आपण काय केलं होतं ऑलरेडी लिहून ठेवलं होतं, की फॉर एक्झाम्पल तुमच्या पेशंटला पेन आहे. मग तुम्ही काय केलं बाबा डायव्हर्जनल थेरपी दिल्याच्या नंतर पेशंट जो आहे पेशंटचं पेन कमी होणार. ठीक आहे. मग कमी होणार तर किती 3 ते 4 तासामध्ये कमी होणार. ठीक आहे. किंवा हॉट हॉट वॉटर बॅग, कोल्ड वॉटर बॅग हे दिल्याच्यानंतर माझ्या पेशंटचं पेन कमी होणार. कधी होणार? अर्ध्या तासामध्ये होणार. मग अर्ध्या तासामध्ये होणार तर मग अर्ध्या तासानंतर काय करायला पाहिजे? इव्हॅल्युएशन करायला पाहिजे. बाबा पेन झाले का नाही? पेशंटला विचारायचं, "काय रे बाबा अगोदरपेक्षा बरं आहे का?" तर पेशंट म्हणला, "हो, ओके." तर ओके, नो प्रॉब्लेम, कंटिन्यू ट्रीटमेंट. पेशंट म्हटला, "नाही, नाही, माझं काय कमी झालेलं नाही." मग अबॉर्ट दॅट प्लॅन जो तुमचा अगोदरचा प्लॅन बनवला होता तुम्ही, अबॉर्ट दॅट प्लॅन. ठीक आहे. तो प्लॅन काय करा, अबॉर्ट करा. नेक्स्ट प्लॅन सुरू करा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर हॉट वॉटर बॅग दिली असेल, काही पेशंटला फरक पडला नाही, सोडा. जर पेशंटला फरक पडत नाही, तर सोडून द्या तो. ठीक आहे. मग आता काय करा, डायव्हर्जनल थेरपी करून बघा. डायव्हर्जनल थेरपी होत नाही, ते सोडा. फार्माकोलॉजिकल थेरपी करून बघा. ठीक आहे. हे जे आहे ते आपलं काय झालं, कंटिन्युअस जे आहे ते प्रोसेस झाली. कुठली? इव्हॅल्युएशन. ठीक आहे. नर्सिंग प्रोसेसमध्ये जे आहे ते आपल्याला माहिती कशाबद्दल देतं. बेसिक फॉर नर्सिंग थिअरी याच्यामुळे आपण थिअरी बनवू शकतो का? नाही. नॉलेज कंपोनंटसाठी आपल्याकडे काय आहेत? जर्नल्स आहेत, रिसर्च पेपर्स आहेत. ठीक आहे. ज्यासाठी आपल्याला नर्सिंग प्रोसेस अभ्यास करायची गरज आहे का? तर नाही. थर्ड आहे सिस्टमिक प्रोसेस फॉर डिलिव्हरी ऑफ नर्सिंग केअर. सिस्टमॅटिक प्रोसेस आहे. हे कशी आहे? सिस्टमॅटिक प्रोसेस आहे. कशासाठी? नर्सिंग केअर डिलिव्हर करण्यासाठी. तर बरोबर एकदम जे आहे ते सी ऑप्शन आपला करेक्ट आन्सर आहे. बेसिस फॉर अक्वायरिंग बॉडी ऑफ नॉलेज. बॉडी ऑफ नॉलेज जे आहे ती नाही. ठीक आहे. नर्सिंग प्रोसेस जी आहे ती बॉडी ऑफ नॉलेज आहे का? तर नाही. एक आहे की कंटिन्यूइंग केअर जे आहे ती आपण प्रोसेस नर्सिंगमध्ये देण्यासाठी, नर्सिंग केअर देण्यासाठी जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो? नर्सिंग प्रोसेस असं आपण म्हणतो. ही काय सिस्टमिक प्रोसेस आहे. याच्यामध्ये आपण असेसमेंट बघतोय, नर्सिंग डायग्नोसिस बघतोय, आउटकम्स बघतोय, त्यानंतर प्लॅनिंग्स बघतोय आणि इम्प्लिमेंटेशन बघतोय आणि काय करतोय? इव्हॅल्युएशन एवढं सगळं जे आहे ते आपण करत असतो. ठीक आहे. तर चला नेक्स्ट क्वेशन बघूया. व्हाईल परफॉर्मिंग कोलोस्टोमी इरिगेशन तुम्ही काय करता कोलोस्टोमी इरिगेशन करतात आणि कोलोस्टोमी इरिगेशन करत असताना व्हॉट इस द मॅक्सिमम हाईट ॲट व्हिच फ्लुइड कंटेनर कॅन बी केप्ट ठीक आहे. तुम्ही काय करतात पेशंटमध्ये इनेमा देतात आणि इनेमा देत असताना तुमचा जो पेशंट आहे, ठीक आहे. हा जो काही पेशंट आहे आणि या पेशंटचा जो इनेमा द्यायचा होता, ठीक आहे. पेशंटला काय करतात थोडं सॉरी कोलोस्टोमी इरिगेशन ठीक आहे. कोलोस्टोमी इरिगेशन करत होतात आणि या पेशंटचं कोलोस्टोमी इरिगेशन करत असताना जी काही कोलोस्टोमीची बॅग आहे ती पेशंटपासून किती जी आहे ती उंचावर असली पाहिजे हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. बघा, आपण कोलोस्टॉमीबद्दल त्या दिवशी मला वाटतं थोडक्यात बघितलं होतं, की तुमची जी कोलोस्टॉमी असेल, हा तुमचा काय कोलन आहे. ठीक आहे. हा तुमचा काय आहे? कोलन आहे. हा काय आहे तुमचा असेंडिंग कोलन आहे. फर्स्टवाला हा कुठला आहे? असेंडिंग कोलन. हा काय ट्रान्सव्हर्स कोलन आणि हा काय डिसेंडिंग कोलन. मग जर तुम्ही असेंडिंगमध्ये कोलोनस्टोमा तयार केला असेल, तर आपण काय म्हणतो असेंडिंग कोलोस्टॉमी किंवा त्याला आपण ट्रान्सव्हर्स कोलोस्टॉमी याला आपण काय म्हणतो डिसेंडिंग कोलोस्टॉमी असं आपण म्हणतो. डिपेंडिंग ऑन द साइड तुम्ही जिथं ज्या साइडला काय केलंय कोलोस्टॉमी परफॉर्म केलंय. कोलोस्टॉमी म्हणजे काय ओपनिंग इन द कोलन. ठीक आहे. आपण काय करतो सर्जिकली ओपनिंग करतो. कुठं कोलॉनमध्ये त्याला आपण काय म्हणतो कोलोस्टॉमी असं आपण म्हणतो. मग ते असेंडिंग असू शकते, ट्रान्सव्हर्स असू शकते आणि डिसेंडिंग असू शकते. जर असेंडिंग असेल तर त्याच्यामध्ये स्टूल जे आहे तो खूप पातळ असणार, डिसेंडिंगमध्ये थोडासा हार्ड असणार आणि जे सॉरी ट्रान्सव्हर्समध्ये थोडासा हार्ड असणार आणि डिसेंडिंगमध्ये जे आहे ते तुमचं जे नॉर्मल जसं तुमचं हे असतं फिशेस असतो, त्या प्रकारचा तुम्हाला फिशेस बघायला मिळेल. थोडंसं लाईटली चेंजेस त्यामध्ये बघायला मिळतील. ठीक आहे. हे झालं तुमचं कशाचं पोझिशनवरून टाइप्स होईल. नंतर आपण बघू शकतो बाबा आपला जो एक्झामिनर आहे, त्या एक्झामिनर आपल्याला कोलोस्टॉमीबद्दल काय-काय विचारू शकतात. एक तर तुम्हाला ते विचारतील की बाबा तुमची जी काही तुम्ही कोलोस्टॉमी करायची होती, तेव्हा त्यावेळेस तुम्ही पेशंटला पोझिशन कुठली देणार? ठीक आहे. पोझिशन कुठली देणार? तेव्हा आपण आन्सर असायला पाहिजे सिम्स पोझिशन. सिम्स पोझिशन यालाच आपण काय म्हणतो लेफ्ट लेफ्ट लॅटरल पोझिशन. लेफ्ट लॅटरल पोझिशन म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला क्वेशन विचारू शकतो ते म्हणजे जेव्हा तुम्ही कोलोस्टॉमी करणार आहात, ठीक आहे. कोलोस्टॉमी करणार असाल तर कोलोस्टॉमीचे जसं हे काय आहे कॅथेटर आहे ते किती सेंटीमीटर काय करायला पाहिजे आपण इन्सर्ट करायला पाहिजे. तर हे करत असताना आपल्याला अडल्ट आणि चिल्ड्रन तेव्हा तुम्ही काय करता कोलोस्टॉमी इरिगेशन करत आहात. ठीक आहे. कोलोस्टॉमीची बॅग कशी असते बघा, ही तुमची काय असते कोलोस्टॉमीची बॅग असते फॉर एक्झाम्पल तिला हँग करायला काहीतरी आहे. त्यानंतर हे काय असतं एक पाईप असतो खाली
रबर कॅथेटरचा पाईप असतो किंवा सिलिकॉनचा पाईप असतो. या पाईपच्या समोर काय असतं, एक थोडंसं या टाइपचं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. या टाइपचं स्ट्रक्चर असतं. हे जे स्ट्रक्चर आहे तुम्हाला काय करायचं, तर तुमचा स्टोमा आहे, या स्टोमाच्या आत काय करायचं, असं इन्सर्ट करायचं आहे आणि आत इन्सर्ट केल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, कोलोस्टॉमीचं हे काही जे काही फ्लुइड आहे, ते काय करायचं आपल्याला स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे. तर मग इन्सर्ट करत असताना आपण अडल्टमध्ये किती करायचं आहे, 3 ते 4 इंच करायचं आहे. आणि चिल्ड्रनमध्ये किती करायचं आहे, 2 ते 3 इंच करायचं आहे. किती? 2 ते 3 इंच करायचं आहे. ठीक आहे. हे झालं कशाबद्दल? कोलोस्टॉमी इरिगेशनचं कॅथेटर इन्सर्ट करण्याबद्दल. त्यानंतर आहे तुमचं टेम्परेचर कसं असायला पाहिजे. जे काही तुम्ही वॉटर यूज करता, त्या वॉटरचं टेम्परेचर कसं असायला पाहिजे? ल्यूक वॉर्म असायला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? कोमट म्हणतो. गावरान भाषेमध्ये आपण काय म्हणतो त्याला? कोमट कसं असायला पाहिजे? तुमचं पाणी असायला पाहिजे. त्यानंतर 4th जे आहे, ठीक आहे. 4th जे आहे त्याची जी हाईट आहे, हाईट आहे ती किती असायला पाहिजे? 45 ते 50 सेंटीमीटर असायला पाहिजे. किती असायला पाहिजे? 45 ते 50 सेंटीमीटर काय असायला पाहिजे? हाईट असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काय करायला पाहिजे? जी काही कोलोस्टोमीची बॅग आहे ती काय करायला पाहिजे? कोलोस्टोमीमध्ये कनेक्ट करायला पाहिजे आणि त्याच्यातून फ्लुइड काय करायला पाहिजे? सुरू करायला पाहिजे. तर जर तुमच्या पेशंटला तुम्ही फ्लुइड सुरू केल्याच्या नंतर जर काय ॲब्डोमिनल स्पाझम असेल, ॲब्डोमिनल क्रॅम्प्स असतील, तर काय करायचं तुम्हाला फ्लुइड जे आहे ते स्टॉप करायचं आहे किंवा स्लो करायचं आहे. ठीक आहे. बघा, आता काही-काही जे तुमचे बुक्स आहेत, त्या बुक्समध्ये काय दिलं आहे, जेव्हा पेशंटला मॉडरेट पेन असतं किंवा माईल्ड पेन असतं. माईल्ड टू मॉडरेट पेन जेव्हा असतं, तेव्हा काय करायचं आपल्याला स्लो करायचं आहे, असं काही बुक्समध्ये आहे. ठीक आहे. आणि काही बुक्समध्ये काय आहे बघा, तिथे काय आहे, तुमचं काय करायचं कोलोस्टॉमीचं इरिगेशन आहे, जर ॲब्डोमिनल क्रॅम्प्स आले, तर काय करायचं स्टॉप करायचं आहे. बरं. तुम्हाला क्वेशनमध्ये वाचणं गरजेचं आहे, की ती तुम्हाला सिव्हिअर पेन्स म्हणत आहे किंवा माईल्ड पेन म्हणत असेल. जर माईल्ड पेन सॉरी पेन म्हणण्यापेक्षा क्रॅम्प्स ठीक आहे. माईल्ड क्रॅम्प्स जर तिथे असतील, तर तुम्हाला स्टॉप करायची गरज नाही. तुम्ही स्लो करू शकता. जर पेन जर आहे, ते खूप सिव्हिअर आहे, क्रॅम्प्स जे आहेत, ते खूप सिव्हिअर आहेत, तर मात्र तुम्हाला ते काय करायला लागणार आहे, स्टॉप जे आहे ते करायला लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया, की जे कुठल्या कंडिशन्स आहेत, ज्याच्यामध्ये काय आहे कोलोस्टॉमी कॉन्ट्रा इंडिकेशन आहे. हे कोलोस्टॉमी काय आहे, कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. एक तर तुमच्या पेशंट जर अॅक्यूट पेन असेल, एकदम कसं आहे, पेन कसं आहे, एकदम अॅक्यूट वाला पेन आहे, तर आपण काय करायला पाहिजे ते कॉन्ट्रा इंडिकेटेड जे आहे. ठीक आहे. पेन ॲब्डोमिनल पेन जे आहे ते खूप असं जास्त पेशंटला होतं. पेशंटला कोलोस्टॉमी केली आहे तुम्ही आणि त्या पेशंटमध्ये त्याला ॲब्डोमिनल पेन सुरू झाले आणि ते कसं आहे अॅक्यूट ॲब्डोमिनल पेन आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, बंद करायला पाहिजे. त्यानंतर दुसरं कॉन्ट्रा इंडिकेशन काय आहे? दुसरं कॉन्ट्रा इंडिकेशन आहे ते म्हणजे तुमचा जो पेशंट आहे, त्या पेशंटचा जो काही तुम्ही स्टोमा बनवला आहे, त्या स्टोमाचं जे आहे ते कलर चेंजेस असतील. म्हणजे कलरमध्ये जर तुम्हाला ब्लूइश डिस्कलरेशन बघायला मिळत असेल, ब्लॅकिश डिस्कलरेशन बघायला मिळत असेल, याचा अर्थ काय झाला? तुमचा जो स्टोमा आहे, त्या स्टोमामध्ये काय होत आहे, नेक्रोटिक रिजन तयार होतात. तुमचा ब्लड सप्लाय जो आहे तो कमी होत चाललेला आहे. किंवा तुमचा जो स्टोमा आहे, तुम्हाला कसा रेडनेस त्याच्यामध्ये खूप जास्त वाटते. म्हणजे नॉर्मली त्याचा कलर कसा असतो, रेडच असतो. ठीक आहे. पण तुम्हाला जर वाटत असेल बाबा इन्फ्लेमेशन किंवा इन्फेक्शन आहे, तेव्हा पण तुम्ही काय करायचं नाही, इरिगेशन करायचं नाही आहे. किंवा तुमचा जो स्टोमा आहे, त्या स्टोमाच्या ह्याच्यातून ॲक्टिव्ह ब्लीड येत आहे. ॲक्टिव्ह काय येत आहे? ब्लीड येत आहे. तरी पण काय करायचं आहे, तुमचं जे आहे ते कोलोस्टॉमी इरिगेशन लवकरात लवकर थांबवायचं आहे. तर बघा आपल्याला क्वेशन विचारलं होतं, की कोलोस्टॉमीची बॅग जी आहे ती किती वर आपल्याला जी आहे ती लावायची आहे. हे आपल्याला विचारलं होतं. त्याचा आन्सर काय असणार आहे? 45 सेंटीमीटर ते 50 सेंटीमीटर आपण पर्यंत लावू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. नेक्स्ट क्वेशन बघूया. If a client complains of severe abdominal cramps while administration enema, the nurse should हे तुम्ही काय करतात पेशंटला इनिमा देतात. काय करतात? इनिमा देत आहात आणि इनिमा दिल्यानंतर पेशंट काय म्हटला, मला खूप सिव्हिअर ॲब्डोमिनल क्रॅम्प्स व्हायला लागलेला आहे. तर तुम्ही काय करायला पाहिजे? कंटिन्यू ॲडमिशन इनिमा. अरे पेशंट तुमचा ओरडतोय, "बाबा मला पेन व्हायला लागले, मला पेन व्हायला लागले, पेन व्हायला लागले." तुम्ही कंटिन्यू कसं काय करू शकता? तुम्ही ऑब्व्हियसली काय करणार नाही, कंटिन्यू करणार नाही. तुम्ही काहीतरी तिथे ॲक्शन घेणार. ठीक आहे. तुम्ही स्लो करणार, स्टॉप करणार हे पुढचा विषय राहिला. पण तुम्ही कंटिन्यू जाऊ देणार का? ऑब्व्हियसली तुम्ही जाऊ देणार नाही. एवढं तर तुम्ही शहाणे आहात मला माहिती आहे. की तुमचा जर पेशंट बोंबलत असेल, की बाबा जेव्हा तुम्ही इनिमा स्टार्ट केलाय, तेव्हापासून माझ्या पोटामध्ये खूप क्रॅम्प्स यायला लागल्यात, खूप सिव्हिअर क्रॅम्प्स यायला लागल्यात. ठीक आहे. आपल्या इथं इथं बघा वर्ड आहे. कुठला? सिव्हिअर ॲब्डोमिनल क्रॅम्प्स यायला लागलेत. तेव्हा तुम्ही काय करणार? तुम्ही कंटिन्यू करणार का? तर ऑब्व्हियसली तुम्ही कंटिन्यू करणार नाही. त्यानंतर सेकंड ऑप्शन बघा, स्लो द रेट ऑफ इनेमा. मग बाबा, इथे जे पेशंटला पेन आहे ना, ते माईल्ड किंवा मॉडरेट नाहीये. ठीक आहे. इथे जे पेन आहे ते कसं नाहीये, माईल्ड किंवा मॉडरेट नाहीये. पेन कसं आहे, खूपच सिव्हिअर आहे. पेन खूप सिव्हिअर आहे. मग ते पेन खूप सिव्हिअर का आहे? एक तर तुझा जो इनेमा दिलेला आहेस, तो काय नाहीये, तो काय नाहीये, तू व्यवस्थित त्याला ल्यूकवॉर्म केलं नाहीस. त्याला व्यवस्थित तू बॉडी टेम्परेचरला आणलेलं नाहीस. तू जर त्याला बॉडी टेम्परेचर आणलं असतंस, तर त्याला क्रॅम्प्स जे आहेत ते आले नसते. जेव्हा आपण खूप कोल्ड जे आहे इनेमा पेशंटला देत असतो, तेव्हा त्या पेशंटला काय होतं, सिव्हिअर ॲब्डोमिनल क्रॅम्प्स येतात. किंवा तू जे इनेमा देत असतो, देत आहेस, ठीक आहे. त्या इनेमाचं जे आहे ते अमाउंट खूप जास्त झालेलं आहे, जे की पेशंटला टॉलरेट होत नाहीये. त्याच्यामुळे पण पेशंटला ॲब्डोमिनल क्रॅम्प्स येऊ शकतात. त्याच्यामुळे स्लो तर तुला करायचंच नाही आहे. थर्ड आहे स्टॉप गिव्हिंग इनेमा. इनेमा द्यायचं बंद करा. ठीक आहे. ॲब्डोमिनल क्रॅम्प्स होतात, कशामुळे होतात? इनेमामुळे होतात. त्यामुळे इनेमा बंद करा. विषय खतम. ठीक आहे. लास्ट ऑप्शन काय म्हणतो बघा ॲडमिशन अनाल्जेसिस.
तर तुम्ही एनालिसिस जर दिला, ठीक आहे आणि पेशंट जर जे आहे जो काही तुमचा फ्लो आहे नियमाचा तो जर चालू ठेवायचा काही उपयोग होणार आहे का? काही उपयोग होणार नाही. उलट तुमचं जे काही एनालिसिस आहे, तुमचा जो काही पेन आहे, ते एक चांगलं इंडिकेटर आहे तुमच्या बॉडीचा एक तो डिफेन्स मेकॅनिझम आहे. बॉडीने जे काही पेन तयार केलं आहे, ते उगाचच केलं नाही. पेन का फुकट येतं का हो? पेन जे पेशंटला जेव्हा पेन आणायचं असतं बॉडीला, तेव्हा त्याला प्रोस्टाग्लॅंडिन सिक्रेट करायला लागतात, ब्रॅडिकायनिन सिक्रेट करायला लागतात, सायटोकायनिन सिक्रेट करायला लागतात. हे सगळं केल्यानंतर पुढे तुम्हाला पेन काय होतं तुम्हाला अनुभवायला मिळतं. ठीक आहे. तर आणि हे कसं सगळं जे बॉडीने हे सगळं जे दिलेलं आहे, हे तुमच्या भल्यासाठी दिलं आहे. बाबा याला कळायला पाहिजे, की आत मी आत जे आहे बॉडीच्या आत कुछ तो लोचा चल रहा है, त्याच्यामुळे तुम्हाला पेन होत आहे. ठीक आहे. आणि हा जो लोचा आहे, जो तुम्हाला आतल्या आत जो होत राहिला, तुमचं काहीतरी तुमचं आत सगळं फाटून गेले, ब्लीडिंग होत आहे. पूर्ण तुम्ही काय केलं, जास्त इनेमा दिलेला आहे, सगळे वाट लागलेली आहे. आणि जर तुम्हाला पेनच झालं नाही, तर तुम्हाला कळणार पण नाही, की आज तुमच्या काय झालं, तुमच्या मिशनरी एक काय होतात बिघडत चाललेल्या आहेत. पेन होत आहे याचा अर्थ काय होणार, तुम्हाला कळणार आहे, तुमच्यासाठी एक वॉर्निंग साइन असणार आहे, बाबा हा सर्टन ऑर्गन जे आहे, तो माझं इफेक्टिव्हली काम करू शकत नाही. कुछ तो उसमें काय झालेलं आहे, गडबड झालेली आहे. आणि जर तुम्ही एनालिसिस दिला, तर तुम्ही जे काही तुमचे जे इंडिकेटर होतं बॉडीचं, त्या इंडिकेटरलाच तुम्ही बंद केला आणि जेव्हा तुम्ही इंडिकेटर बंद करा, तुमच्या काय होतं माहिती आहे, ॲक्सिडेंट हा नक्की होणार आहे. जर तुमचा ॲक्सिडेंट होणार आहे, त्या ॲक्सिडेंटमध्येच काय होऊ शकतं तुमचं वरचं तिकीट काय होऊ शकतं, कट होऊ शकतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय करायला लागतं तुम्हाला स्टॉप गिव्हिंग इनेमा जे आहे ते करायला लागतं. एनालिसिसचा असा काही फारसा रोल नाहीये. कंटिन्यू तर आपण करणारच नाहीये. स्लो आपण कधी करू शकतो, माईल्ड किंवा मॉडरेट असेल तर आपण स्लोला करू शकतो. चला नेक्स्ट क्वेशन बघा. The process of assessing patient and determining the management priorities during the emergency is known as बघा. कारण कुठलीतरी एक एमर्जन्सी लागलेली आहे आणि त्या एमर्जन्सी लागल्याच्या नंतर पेशंटला कसं असेस करायचं, पुन्हा पेशंटला कुठली मॅनेजमेंट द्यायची, हे कसं डिटरमाइन करायचं, हे जे आहे ते आपण सगळं ठरवतो. हे जे सगळं ठरवतो आपण त्याला एका टर्म दिली आहे. ती टर्म कुठली आहे आपल्याला विचारला आहे. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला कोलाज, सेकंड दिला आपल्याला लावेज, थर्ड दिला आपल्याला लेबलिंग आणि फोर्थ दिला आपल्याला ट्रायज. बघा, कोलाज म्हणजे काय? कोलाज हे तुम्हाला याच्यामध्ये माहीत असेल बघा, फोटोजमध्ये. आपण काय करतो, ही एक फोटो आहे माझी, ठीक आहे. ही एक फोटो आहे माझी, ही एक फोटो आहे माझी, ठीक आहे. आता मी इकडे स्वाईप केली, ही मला फोटो दिसते. ही स्वाईप केली, मला ही फोटो दिसते. पण मला आता जेव्हा हे तिन्ही पण फोटो मला काय पाहिजे, एका फ्रेममध्ये पाहिजे. मग मी काय करेल, याचा कोलाज बनवेल. मी काय करेल, याचा कोलाज बनवेल. कोलाज बनवेल. मग कोलाज बनवून काय करेल मी ह्याच्यापुढे तुम्ही अशा एका फ्रेममध्ये लावून घेईल. या फोटो कशा ह्या कशा काय करेल मी या फोटो अशा एका फ्रेममध्ये लावून घेईल. मग हे काय झालं या फोटोचं एक कोलाज झालं. ठीक आहे. ह्याला आपण काय म्हणतो कोलाज म्हणतो. त्यानंतर बघा लावेज. लावेज म्हणजे काय एखादी गोष्ट बाहेरून देणे बॉडीमध्ये टाकणं त्याला आपण काय म्हणतो लावेज म्हणतो. जसं की तुमचं गॅस्ट्रिक लावाज. गॅस्ट्रिक लावाज. गॅस्ट्रिक लावाज. गॅस्ट्रिक लावाजमध्ये आपण काय करतो, पेशंट जो आहे, तर पेशंटचं काय करतो, नाक आहे. ठीक आहे. पेशंटचे काही नाक आहे, या नाकामध्ये आपण काय करतो, एक नळी टाकतो. त्याला आपण काय म्हणतो नेझोफॅरिंजियल ट्यूब किंवा आरटी ट्यूब. ठीक आहे. आरटी ट्यूब आपण टाकली आणि पेशंटच्या कुठे गेली, स्टमकमध्ये गेली. ठीक आहे. स्टमकमध्ये गेल्याच्यानंतर आपण काय केलं, याच्यामधून काय केलं, फ्लुइड सोडले. तर आपण काय केलं, फ्लुइड सोडलं. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. फ्लुइड सोडलं आणि हे फ्लुइड सोडून आपण काय केलं, याला बाहेर काढलं. ठीक आहे. बाहेर काढलं. जसं की आपण कशामध्ये करतो, पॉइझनिंगमध्ये करतो. काय करतो आपण, पॉइझनिंगमध्ये करतो. गॅस्ट्रिक लावाज आणि गॅस्ट्रिक गावाज. ठीक आहे. त्या काय 2 गोष्टी आहेत, जे आपण पॉइझनिंगमध्ये करत असतो. आपण काय करतो अगोदर नॉर्मल एनएस देतो. ज्यामुळे काय होईल तुमचं जे काही पूर्ण पोट आहे, ते काय होईल पूर्ण वॉश होईल. त्याच्यानंतर ठीक आहे गॅस्ट्रिक कंटेंट आणि तो गॅस्ट्रिक कंटेंट आपण काय करतो मग नंतर बाहेर काढून टाकतो. जेणेकरून काय होईल, जो पॉइझन आहे ते रिमूव्ह होईल आणि पॉइझनचं अब्झॉर्प्शन कमी होईल. पॉइझनचं काय होईल, अब्झॉर्प्शन कमी होईल आणि जे आहे ते आपल्याला कधी करायचं असतं, विथिन 4 अवर्स करायचं असतं. विथिन 4 अवर्स ऑफ कंझम्पशन ऑफ 4 अवर्स ऑफ कंझम्पशन ऑफ पॉइझन. पॉइझनच्या 4 अवर्समध्ये काय 4 अवर्समध्येच का? कारण जर 4 अवर्सनंतर जास्त झाले, तर ते काय होणार तुमच्या गॅस्ट्रिकमध्ये ऑलरेडी जेवढा काही कंटेंट असतो ते काय होतो अब्सॉर्ब होऊन जातो. आपल्या जे स्टमकमध्ये जेव्हा आपण अन्न खातो, ते काय होतं 4 तासाच्या आत काय होतं अब्सॉर्ब होतं. म्हणजे 4 तासामध्ये अब्सॉर्ब होऊन जातं. आणि जर तुम्ही काय केलात आता फॉर एक्झाम्पल तुमच्या पेशंटने आता काय केलं पॉइझन घेतलं आणि तुम्ही 4 तासाच्या नंतर 5-6 तासानंतर तुम्ही काय केलं त्याचं काय करता त्याला गॅस्ट्रिक जे आहे ते लावायचं होतं. त्याचा काय फायदा होणार आहे का? लावायचा काही फायदा होणार नाही का? कारण जे काही अब्झॉर्प्शन व्हायचं होतं ते ऑलरेडी झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करून काही आपण त्याच्यामध्ये वेगळं करणार नाही आहोत. नंतर आहे लेबलिंग. ठीक आहे. आपण काय करतो असं काय लेबलिंगवाले ही काय आपली याच्यासाठी स्टँडर्ड टर्म आहे का नाही? लास्ट टर्म कुठली आहे? ट्रायज. ट्रायज काय आहे? स्टँडर्ड टर्म आहे जी की आपण इमर्जन्सीमध्ये यूज करतो. इमर्जन्सी हँडल करताना. फॉर एक्झाम्पल तुम्ही एका ठिकाणी कुठेतरी काय सीएचओ म्हणून काय आहात पोस्टेड आहात. तुम्हाला असं कळलं, की तुमचं जे काही सेंटर आहे, जे काही तुमचं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलच्या एक 2-3 किलोमीटरवर 2 ते 3 किलोमीटरवर काय झालंय, बसचा अपघात झालेला आहे. एक काय झालाय, बसचा एक सिव्हिअर अपघात झालेला आहे. ठीक आहे. त्या बसमध्ये जवळपास 60 ते 70 लोकं होती. ठीक आहे. बसमध्ये जवळपास 60 ते 70 लोकं होती आणि ज्यापैकी जवळपास जे आहे ते 30 ते 40 लोकं आहेत, ते इंज्युअर्ड आहेत. ठीक आहे. फॉर असं समजूया, की 40 लोक इंज्युअर्ड आहेत. 40 लोक इंज्युअर्ड आहेत. त्या 40 पैकी 10 लोक जे आहेत ते खूप सिव्हिअरली इंज्युअर्ड आहेत. त्यानंतर 20 लोक जे आहेत ते मॉडरेटली काय आहेत इंज्युअर्ड आहेत आणि
ते लोक जे आहेत ते काय आहेत एकदम माइल्डली काय आहेत इंज्युअर्ड आहेत. म्हणजे त्यांना एकदम थोडंसं खरचटलंय वगैरे किंवा थोडंसं एखादं थोडंसं ब्लिडिंग वगैरे आलं अशा प्रकारचं. ठीक आहे. ते काय आहेत एकदम माइल्डवाले आहेत. 10 खूप सीरियस आहेत आणि 20 जे आहेत ते एकदम मॉडरेट अशा ठिकाणचे आहेत. पण आता ह्या वेळेस जे आहे ते आपण कुणाला जे आहे ते प्रायोरिटी ट्रीटमेंट दिली पाहिजे. हा मग काय आहे आपला मेन प्रश्न आहे. म्हणजे असं आहे की बाबा तुमचा अपघात झालेला आहे आणि अपघात झाल्याच्या ठिकाणी तुम्ही गेलेला आहात आणि ते तुम्हाला तुमचा ओळखीचा काय भेटला, त्याच्यामध्ये एक पॅसेंजर होता. त्या बसमध्ये एक पॅसेंजर होता तुमच्या ओळखीचा होता आणि त्या पॅसेंजरला काय झालेलं आहे, तर त्याचं जे बोट आहे, त्याचं बोट काय झालं तुटून पडलेलं आहे. बोट तुटून पडलंय. बाकी त्याला कुठेही काही झालं नाही. त्याचं बोट आहे ते खिडकीमध्ये अडकलं आणि बोटून तुटून पडलं काचाने. ठीक आहे. आता बाकी त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आता तो पेशंट तुमच्या ओळखीचा आहे. मग तुम्ही जी काही तुमची टीम घेऊन गेला, तुमची अख्खी टीम तुम्ही त्या पेशंटच्या मागे लावणार का? की बाबा नाही हा माझ्या ओळखीचा आहे. सो तुम्ही काय करायचं सगळ्यांचं जे आहे ते व्यवस्थित केअर करायची. त्याचं बोट तुटलेलं आहे. त्या बोटाला मस्त ड्रेसिंग वगैरे करा. चांगलं बेटाडिन वगैरे लावा. सगळं टाका. त्याची ब्लिडिंग स्टॉप करा. सगळं करा. त्याला अँटिबायोटिक्स द्या जागेवर. सगळं तुम्ही तिथं काय करा त्याचं करा. बाकीच्यांचं काय नाही आपण नंतर बघू. असं करू शकतो का आपण? नाही. तर आपल्यासाठी काय करायचंय आपल्याला एक कोणत्या पेशंटला जे आहे ते आपण प्रायोरिटी द्यायला पाहिजे, कुठल्या पेशंटला आपण वेट करायला सांगायला पाहिजे, हे काय आपण ठरवलेलं आहे. मग हे ठरवल्याची गोष्ट आहे आपण काय म्हणतो ट्रायज म्हणतो आणि ट्रायज जे असतं क्विक करायचं असतं. ठीक आहे. असं काय पेपर घेऊन, पेन घेऊन चेकलिस्ट बनवून बसवायचं असतं का? नाही. नाव बनवायचे असतात का? लिस्ट बनवायची असते का? नाही. ट्रायज जे असतं ते एकदम क्विक असतं. तर एक तुमचा लीडर असतो, जो सांगतो, की "हां, तू याला हँडल कर, तू त्याला हँडल कर, तू त्याला हँडल कर, तू त्याचं हे कर, तू त्याचं ते कर." जो आहे तो एक जण ऑर्डर देतो आणि बाकी त्याला फॉलो करतात विथआऊट आस्किंग द क्वेशन्स. ठीक आहे. जे विथआऊट आस्किंग क्वेशन म्हणजे जे काही खरेच असं विचारण्यासारखे क्वेशन असतात ते विचारायचे. नाहीतर असं म्हणायचं, "नाही बाबा, नाही, मी नाही याला करणार यार, नाही, हा खूप घाण आहे, ठीक आहे, याला काय ते मस्त ऑइल लागलेलं त्याच्या अंगावर मी नाही हात लावणार बाबा, त्याला माझे हात काढा होतील." हे करायचं की आपल्याला तिथे बिलकुल करायचं नाही. ते आपल्याला तिथे नंतर विचार करू. ते आपल्याला तिथे विचार करायचा आहे का? तर विचार करायचा नाही आहे. तर ट्रायल्स करत असताना आपण काय करतो, काही गोष्टी आपण लक्षात घेतो. बाबा आपल्याला कुणाला इमिडिएटली अटेंड करायला पाहिजे. कुणाला आहे ते आपण थोडंसं डिलेड अटेंड केलं तर चालतंय. कुणाला जे आहे ते आपल्याला अटेंड करण्याची गरज नाहीये. ठीक आहे. आणि कुणाला जे आहे ते गरज आहे पण म्हणजे तो पेशंट आपण अटेंड जरी केला, तर तो वाचू शकत नाही. ठीक आहे. यानुसार आपण काय केलं ट्रायलचे बेसिक जे आहेत आपण टाइप्स केले आहेत. त्यामध्ये फर्स्ट टाइप जो आहे त्याला आपण काय म्हणतो, एकदम इमर्जंटली त्याला काय करायला पाहिजे, आपल्याला काय करायला पाहिजे अटेंड करायला पाहिजे किंवा इमिडिएटली अटेंड करायला पाहिजे. इमिडिएटली अटेंड करायला पाहिजे. असे जे पेशंट आहेत त्याला आपण कुठल्या कलरमध्ये टाकतो, यांना आपण टाकतो रेड कलरमध्ये. रेड कलरमध्ये जे पेशंट असतात हे कसे असतात एकदम जे आहेत त्यांना आपण काय करायला पाहिजे इमिडिएटली अटेंड करायला पाहिजे. का? कारण हे कसे असतात लाईफ थ्रेटनिंग कंडिशनमध्ये आहेत. कसे आहेत? लाईफ थ्रेटनिंग कंडिशनमध्ये आहेत. पण जर यांना आपण काय केलं वेळेवर जर आपण त्यांना सपोर्ट दिला तर हे पेशंट काय होतात वाचू शकतात. ठीक आहे. यांना कुठलं आपण म्हटलं रेड कॅटेगरीमधले इमिडिएटली अटेंड करणारे पेशंट, इमर्जन्सी कॅटेगरीमधले पेशंट असं आपण याला म्हणू शकतो. त्यानंतर येतं तुमचं येलो कलरमध्ये. ठीक आहे. येलो कलरमध्ये जे असतात ते कसे असतात डिलेड असतात. कसे असतात? डिलेड. बघा, हे पण कसे असतात सिव्हिअरली इंज्युर्ड असतात. ते पण कसे असतात सिव्हिअरली कसे असतात इंज्युर्ड असतात. ते पण कसे असतात सिव्हिअरली इंज्युर्ड असतात. पण कसं ना याच्यामध्ये काय नसते लाईफ थ्रेटनिंग कंडिशन नसते. लाईफ थ्रेटनिंग जे आहे ती कंडिशन याच्यामध्ये नसते. त्याच्यानंतर येतं तुमचं नंतर तुमचं येतं ते म्हणजे ग्रीन कलर त्यालाच आपण काय म्हणतो मायनर मायनर इंज्युरीज आहेत. पेशंटला कशा आहेत? मायनर इंज्युरी हे कशामध्ये बघतो आपण ग्रीन कलरमध्ये. ठीक आहे. ग्रीन कलरमध्ये. जसं की तुमच्या वॉकिंग वुंडेड पर्सन्स. ठीक आहे. कुठले? वॉकिंग वुंडेड. वॉकिंग वुंडेड म्हणतो याला आपण. कुठले? जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय आहे फ्रॅक्चर आहे. पेशंटला फक्त हाताला फ्रॅक्चर आहे. बाकी पेशंट चालू फिरू शकतोय आणि तो पेशंट लागलीच तर एक दुसऱ्या पेशंटची मदत करू शकतो. जसं की मला सांगितलं तुमचा एक ओळखीचा पेशंट होता. त्याच्या फक्त बोटाला तुटलेलं होतं. हा जो बोटाला तुटलेला पर्सन होता, हा पर्सन तुमच्या खूप कामाचा आहे. कसा काय कामाचा आहे? त्याला चालता येतं, त्याला फिरता येतं, तो कॉन्शियस आहे, त्याला बोलता येतं. त्याला जे बोललेलं ते समजतं, तो दुसऱ्याला समजावून सांगू शकतो. मग हा पर्सन तुम्ही नाही, हा पर्सनचा तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग काय करून घेऊ शकता? दुसरे जे पेशंट आहेत, जे की सिव्हिअरली इंज्युर्ड आहेत, त्या पेशंटला आधार देण्यासाठी. ठीक आहे. एखाद्याचा पाय झालाय, पूर्ण पायाला फ्रॅक्चर झालेला आहे. त्या पेशंटचा टिबिया फिबुला गेलेला आहे. तर त्या पेशंटला काय करू शकतो? पायाला सपोर्ट देऊ शकतो किंवा पेशंटला थोडंसं व्यवस्थित जे आहे ते सेफ जे आहे जागा तर सेफ जागेवर तो आणू शकतो. ठीक आहे. बसमध्ये फॉर एक्झाम्पल आहे. बसमध्ये आहेत ते सगळे लोकं. त्या बसमधून त्या लोकांना बाहेर काढू शकतो. ठीक आहे. हा हा जो पर्सन आहे तुमच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक मदत करू शकतो. म्हणून जे मायनर वुंडेड पर्सन जे की वॉकिंग वुंडेड ज्याला आपण म्हणतो, हे वॉकिंग वुंडेड पर्सन जे आहे ते आपल्याला तिथे मदत म्हणून आपण त्यांना घेऊ शकतो. जर तुम्हाला अदर मदत अवेलेबल नसेल तर लास्ट ऑप्शनसाठी. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे एक्स्पेक्टंट. एक्स्पेक्टंट. एक्स्पेक्टंट किंवा डेड. हे कुठल्या कलरने दाखवतो आपण? ब्लॅक कलरने दाखवतो. कुठल्या कलरने दाखवतो आपण? ब्लॅक कलरने. म्हणजे याच्यामध्ये असे पेशंट असतात, एकतर ते कसे असतील डेड असतील किंवा ते पेशंट जरी डेड नसतील, पण त्यांना आपण काय करू शकत नाही, फारसं आपण त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करून आपण त्याला फारसं वाचवू शकत नाही. असे पेशंटमध्ये कुठले एक्स्पेक्टंट कॅटेगरीमध्ये येत असतात. ठीक आहे. तर ह्या कुठल्या आहेत तुमच्या ट्रायलच्या किती आहेत? 4 कॅटेगरी आहेत. एक तर तुमचं इमिडिएट अटेंड करणार, त्यानंतर डिलेड करणार, त्यानंतर फायनल, त्यानंतर एक्स्पेक्टेड. आपल्याला 4 कॅटेगरीज जे आहेत आपल्याला बघायला मिळत असतात.
त्याच्यामध्ये आन्सर काय असणार आहे आपलं डी जे आहे ते करेक्ट आन्सर असणार आहे. ट्रायल्स. ट्रायल्स आपण कधी करतो? इमर्जन्सी मॅनेजमेंट करतो. ही कशाने क्विक प्रोसेस आहे आणि ज्यामध्ये तुमची डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी आहे, ती खूप खतरनाक, खूप भयंकर लेव्हलची आपल्याला डिसिजन कॅपॅसिटी लागते. अशा वेळेस जे आहे ते पॅनिक होऊन चालत नाही. आपल्याला मन शांत, डोकं शांत ठेवून जे आहे ते आपल्याला खूप चांगले जे आहे ते प्रकारे डिसिजन घ्यावे लागतात. तुमचा एक जर डिसिजन चुकला तर एका माणसाची जे आहे तो जीव जाऊ शकतो. चला नेक्स्ट क्वेशन बघूया. नेक्स्ट क्वेशन बघूया. रिमूव्हल ऑफ नॉन व्हायबल टिश्यू फ्रॉम एन ओपन वुंडेड वुंड टू प्रमोट हीलिंग इज नोन ॲज. ठीक आहे. आपण काय करतो एक पेशंटला आहे, वुंड आहे. कसा आहे? वुंड कसा आहे? ओपन आहे. ओपन वुंड आहे आणि त्या ओपन वुंडमधून आपण काय करतो नॉन व्हायबल टिश्यू म्हणजे डेड टिश्यू किंवा नेक्रोटिक टिश्यू आपण काय करतो काढतो. काय काढतो आपल्याला टू प्रमोट हीलिंग. हे जे आहेत आपण ही प्रोसिजर करतो आणि या प्रोसिजरला आपण काय म्हणायला पाहिजे? फर्स्ट ऑप्शन आहे तुमच्याकडे डिब्राइडमेंट, सेकंड आहे तुमच्याकडे क्लिन्झिंग, थर्ड आहे तुमच्याकडे ड्रेसिंग आणि फोर्थ आहे तुमच्याकडे एक्सिजन. ठीक आहे. ह्यापैकी जे आहे आन्सर जे आहे तुम्ही मला काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि हा क्वेशन कसा असणार तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. या क्वेशनचं कमेंटमध्ये आन्सर दिल्याच्या नंतर ठीक आहे. या क्वेशनच्या कमेंटमध्ये तुम्हाला आन्सर दिल्याचं आहे आणि जे आपलं सीरीज आहे, तर जो आजचा एपिसोड आहे तो इथे संपला असं मी सांगतो. आणि अभ्यास करत राहा आणि आपण पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक यू.